आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद व प्रिय विद्यार्थ्यांनो, आता आपण कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, तो म्हणजे अतिथी परिचय व सत्कार. आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत श्री इंजिनियर अरविंद निर्मळ सर, संचालक प्रभा डेअरी श्रीरामपूर. श्री निर्मळ सर हे दुग्ध उद्योग क्षेत्रातील एक प्रगल्भ व दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत. त्यांनी आपल्या कार्यकौशल्य, नेतृत्वगुण आणि दृष्टिकोनाच्या बळावर प्रभा डेअरीला देशातील अग्रगण्य दुग्ध संस्थेपैकी एक स्थान मिळवून दिलेले आहे. त्यांचे अनुभव, व्यवस्थापन कौशल्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोन विद्यार्थ्यांसाठी आणि तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. आज आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपला मौल्यवान वेळ दिला, याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी डॉक्टर संजय मालपानी सर, कार्याध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर यांना विनंती करतो की त्यांनी श्री अरविंद निर्मळ सर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत श्री संजय मालपानी सर, कार्याध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर. श्री संजय मालपानी सर हे शिक्षण, समाजकारण आणि संस्था विकास यांच्यामध्ये मोलाचे योगदान देणारे द्रष्टे नेतृत्व आहेत. त्यांच्या गतिमान नेतृत्वाखाली संगमनेर पालिकेने शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. आता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपानी, कार्याध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर, आपणास विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करतात. या ठिकाणी उपस्थित आदरणीय निर्मळ सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर, विभोग डेअरीचे प्राध्यापक नारायण जाधव सर, सहाने मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्वच प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं शिक्षण कशाला म्हणतात तर ज्यांनी अनुभवांची समृद्धी आपल्या पाठीशी गाठीशी बांधलेली आहे, अशा अनुभव समृद्ध लोकांकडून काही समजून घेणं, त्यांचं काही ऐकणं, त्यातून बोध घेणं आणि त्या वाटेवर मार्गक्रमण करणं, याला शिक्षण म्हणतात. पुस्तकांमधून आपल्याला थेरी माहीत पडते, परंतु आयुष्यातले उन्हाळे, पावसाळे, टक्के, टोंपे, चटके आणि त्यानंतर प्रचंड कष्टानं प्राप्त झालेली हिरवळ, या सगळ्या गोष्टींच्या अनुभवांमधून गेलेली मंडळी ज्यावेळेस आपल्याशी संवाद साधतात ते खरं शिक्षण असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आदरणीय अरविंदजी, मी त्यांना खूप आग्रह केला, पुण्यात असतात, श्रीरामपूरला येऊन जाऊन असतात. निर्मल दूध डेअरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव त्यांनी कमावलं, खूप मोठा विस्तार केला आणि त्यानंतर एक विशिष्ट व्हॅल्यू आल्यानंतर ती निर्मल डेअरी त्यातूनही खूप मोठ्या प्रमाणावर अर्थोपलब्धी झाली आणि त्यातून अनेक नवीन व्यवसाय उदयाला आले. अशा पद्धतीची एक सक्सेस स्टोरी असणारे अरविंदजी आज आपल्यामध्ये आहेत. आपल्या बिभोक आणि BBA अशा 2 स्ट्रीमची मुलं आज या ठिकाणी आहेत. माझं तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की ज्यावेळेस माझं 3rd इयर कंप्लीट झालेलं असेल, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन न करतासुद्धा मला किमान 1.5-2 लाख रुपये महिना कमावता आलं पाहिजे, हे माझं ध्येय असलं पाहिजे. जर आपल्याला ते करता नाही आलं, मी 15-20 हजारातच समाधानी आहे, कुठेतरी पंख्याखाली मला जॉब मिळेल आणि चांगलं चालेल माझं, विसरून जा या गोष्टी. आता ज्या वेगानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आतमध्ये घुसला आहे, आता मी लॉ कॉलेजवर जाणार आहे, तिथे एक कार्यक्रम आहे. लॉ कॉलेजच्या मुलांना पूर्वी ड्राफ्टिंग करावं लागायचं. आपण ड्राफ्टिंगचे कोर्स अगदी मागच्या वर्षीपर्यंत चालवत होतो. 15-20 दिवस ड्राफ्टिंग शिकवलं जायचं मुलांना, कसं लिहायचं. आता ड्राफ्टिंगची गरजच राहिली नाही. तुम्ही ChatGPTवर जा, तुमचे मुद्दे टाका, तुम्हाला एक अतिशय चांगला ड्राफ्ट, वकील काय करेल त्यापेक्षा चांगला ड्राफ्ट क्लायंटला स्वतःच तयार करता येतो.
कशासाठी क्लायंट तुमच्याकडे येणार ड्राफ्टिंग करून घेण्यासाठी? येणार नाही. पुढचा कालखंड हा इतका वेगवान झालेला आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी काल प्रवासात होतो आणि प्रवासात असलं तरी काहीतरी शिकत राहावं म्हणून मी एक नवीन सॉफ्टवेअर शिकण्याचा प्रयत्न करत होतो. AI मध्ये काय नवीन शिकता येईल याचा विचार करत होतो. आणि सहज सर्फिंग करता करता मला एक गोष्ट सापडली आणि ती शिकायची असं मी ठरवलं. ऑनलाईन काही पैसेही भरले आणि ट्रायल एरर चालू झाल्या माझ्या. मी काय केलं तर माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता काल आणि मला त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या, कारण मी काही समक्ष जाऊ शकणार नव्हतो, भेटू शकणार नव्हतो, मी प्रवासात होतो. तर मी ChatGPTला सांगितलं की बा माझ्या मित्राचे हे सगळी गुणवैशिष्ट्य आहेत, याच्यासाठी जरा छानपैकी गाणं तुम्हाला लिहून देतोस का? तर त्याने विचारलं की तुम्हाला फनी पाहिजे आहे की सिरियस पाहिजे आहे? म्हटलं मला फनी पाहिजे आहे. मग तो म्हणे की मग तुम्हाला अजून थोडे इनपुट्स द्यावे लागतील त्यांच्या फनीनेसचे. मग मी त्याला इनपुट दिले किंवा तो खूप उपास करतो, आठवड्यातून 4-4 दिवस उपास धरतो, पण उरलेले 3 दिवस तो कुठे असतो हे आम्हाला कळत नाही. आणि त्याच्यामुळे एकीकडे उपास करणारा आणि एकीकडे मजा करणारा असा आमचा मित्र आहे. तो त्यांनी लगेच लाईन लिहून पाठवली. असं लिहू का म्हणाला की आठवड्यातले 4 दिवस करतो मी उपास आणि बाकीचे 3 दिवस नसतो माझा तपास, असं काही मला. आणि मी ते लगेच ओके केलं. म्हटलं हे बरं, परफेक्ट टॅगलाईन मिळाली. त्याने गाणं लिहून दिलं, इतकं सुरेख गाणं झालं. मग त्याच्या पुढची स्टेप आली, कारण मी ते नवीन शिकलो होतो, गाणं आधीच शिकलो होतो. मग पुढच्या स्टेपमध्ये नवीन एक सॉफ्टवेअरमध्ये गेलो मी. ते जे लिहून आलेलं गाणं होतं ते तिकडं कटपेस्ट केलं आणि त्याला सांगितलं की याचं मला स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग होईल अशा पद्धतीचं मला गाणं संगीतबद्ध करून हवं आहे. क्षणात संगीतबद्ध करून मिळालं मला गाणं, क्षणात, नॉट मोर दॅन 3 मिनिट्स. अप्रतिम चाल लावून त्याच्या मागे पुढे म्युझिक लावून असं वाटतं जणू काही स्टुडिओतच जाऊन केलं. आणि मी जेव्हा त्याला ते पाठवलं आणि आमच्या मित्रांच्या ग्रुपवर पाठवलं, सगळे आश्चर्यानं थक्क झाले. त्यांना वाटलं मी 5-50 हजार रुपये खर्च करून स्टुडिओतून रेकॉर्डिंग करून आणले की काय. आणि मी हार्डली 2,500 रुपयामध्ये ते सॉफ्टवेअर विकत घेतलं आणि त्यातून ते सगळं केलं. जर हे घडणार असेल तर तुम्हाला मला जॉब राहणार आहेत का? आमचं काम सगळं करणार आहे. मग मला काय जॉब राहणार शिल्लक? मला जो जॉब शिल्लक राहणार आहे तो म्हणजे मला कमांड्स देता आल्या पाहिजे. मला कॉम्प्युटरला, माझ्या सॉफ्टवेअरला मला उत्तम कमांड्स देता येणं, यासाठी मला भाषिक कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. मग भाषिक कौशल्य आत्मसात करताना त्या सगळ्या साईट्स इंग्रजीतून आहेत, मला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मला आपापसात थोडंसं बोलत राहिलं पाहिजे. आणि मी आपापसात बोलत राहिलो तर मी इंग्रजी शिकेन. आता इंटर्नशिपला 2nd इयरनंतर जर तुम्ही फॉरेनला जाणार असाल तर तुम्हाला बेसिक इंग्लिश तर यायलाच पाहिजे. आणि ते शिकण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचणं असेल, लाऊड रीडिंग करणं असेल, आपापसात बोलणं असेल, इंग्रजी बातम्या ऐकणं असेल, इंग्रजी पिक्चर पाहणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस सहज आपल्याला त्यावर प्रभुत्व मिळवता येतं. आपण मराठी मीडियममध्ये शिकलो म्हणजे आपल्याला करता येणार नाही हे विसरून जा, काही नाही, ते इतकं अवघड नाही आहे. पण त्या कमांड्स मला देता आल्या पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझी फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. मी टेबलावर काम करेल हे विसरून जा दिवस. आता मी उभं राहून फील्डवर काम करेल ही ज्याच्या मनाची तयारी आहे तो हे करू शकतो. अरविंदजी इंजिनियर आहेत. ती सगळी ज्यावेळेस प्लांट उभारणी सुरू आहे त्यावेळेस अरविंदजींनी काय केलं, ते किती वेळ केबिनमध्ये होते आणि किती वेळ प्लांटवर होते त्यांना विचारू आपण आज. आणि जो माणूस प्लांटवर जाऊन उभा राहतो, जो माणूस प्रत्यक्ष प्रोसेसिंगमध्ये स्वतः काहीतरी मेहनत करतो, स्वतः काहीतरी करतो, त्यावेळेस अशा पद्धतीचं उत्तुंग यश आपल्याला प्राप्त करता येतं. मित्रांनो, या संस्थेमध्ये तुम्ही आलाय, शिक्षण मिळेल, शिक्षणानंतरच्या अनेक संधी, जसं मघाशी गायकवाड सरांनी सांगितलं की फॉरेनला जायचं असेल, तिथे इंटर्नशिप करायची असेल तर त्या संधी उपलब्ध आहेत. पण या सगळ्या संधींचं सोनं करण्यासाठी आतमध्ये जो आत्मविश्वास असावा लागतो, जी हिंमत असावी लागते, ती हिंमत कुठून मिळणार आहे? तर अशी हिंमत आपल्याला अरविंदजींसारखे वक्ते आपल्या महाविद्यालयात येतात आणि आपल्याशी संवाद साधतात. त्यांचा वेळ इतका मौल्यवान आहे आणि असं असताना देखील ते आज अगदी सहज आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आले. त्यांचं मी आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. अधिक वेळ न दवडता त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या समृद्धीचं पिटारं आमच्यासमोर उघडून द्यावं आणि या मुलांना त्यातून अनेक ज्ञानाचे मोती
सहजपणे गवसतील अशा पद्धतीचा संवाद आपण या सगळ्या विद्यार्थ्यांशी साधावा, त्यांना कृतकृत्य करावं, त्यांना अनुभवांची ही शिदोरी त्यांनाही वाटावी आणि त्यांच्या एकूण प्रवासामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची भूमिका बजावावी. आपलं पुन्हा एकदा स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री अरविंद निर्मळ हे दुग्ध आणि कृषी क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक आहेत. त्यांनी उद्योग आणि शेती यांच्यातील समन्वयातून नवे मार्ग दाखवले आहेत. सर, आपणास विनंती करते की आपण विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी अनुभवातून मार्गदर्शन करावे. माझे शिक्षक संजयजी सर, त्यानंतर मालपाणी वाणिज्य आणि सारडा विज्ञान महाविद्यालयातर्फे मला पहिल्यांदी येथे बोलवण्यात आलं, आमंत्रण देण्यात आलं बोलण्यासाठी. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. डायसवर उभं राहून कदाचित एखादी किंवा दुसरी वेळ मी इथं बोलत असो, परंतु माझं संपूर्ण आयुष्य जे आहे 20 ते 25 वर्ष 1999 ते साधारण 2022पर्यंत सकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत मी कंपनीतच असायचं. आणि इथे येण्याचं सौभाग्य मला असं लाभलं की मी एक साधारण 15 दिवसांपूर्वी मालपाणी साहेबांना फोन केला की भाऊ, माझं तुमच्याकडे एक काम आहे. म्हणजे काम आहे, काय काम आहे? म्हटलं अहो, तुमचे ते जे पुण्याचे बांधकाम किंवा काही तुमच्या कॉलेजचे जे बांधकामाचे कामं चालू आहेत, तर तिथं आमच्या कंपनीला काही कामं करायला मिळतील का? ते म्हटलं, अरे तुम्ही तर दुग्ध व्यवसाय करता, तुम्ही तर भाजीपाल्याचा व्यवसाय करता, इतरही सगळं करता, आणि आता हे काय नवीन चालू केलं? मग मी त्यांना थोडंसं उदाहरण दिलं की बुवा, आम्ही जो दुग्ध व्यवसाय करत होतो तो मोठा करून आम्ही एक मल्टीनॅशनल कंपनीच्या ताब्यात दिला आणि ते त्याचा पुढे उत्कर्ष करतायत. म्हणून आम्ही आता किसान कनेक्ट म्हणून एक शेतकऱ्यांच्या लाभदायी होईल असं एक स्टार्टअप चालू केलं आहे. माझं शिक्षण झालेलं आहे मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, आणि मला नोकरी लागली होती मर्सिडीज बेंजमध्ये 1999 साली पिंपरी चिंचवडच्या प्लॅनमध्ये. आणि त्याच दरम्यान श्रीरामपूरला आमचे जे चुलते आहेत सारंगधर पाटील निर्मळ, तर ज्यांनी आमच्या पूर्ण कुटुंबाची जडणघडण केली, त्यांनी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला बोलावलं आणि मला सांगितलं की तुझ्याकडे 2 पर्याय आहेत, तर तुला बाहेर जायचं तर बाहेर जाऊ शकतो, इथे तुला आमच्याबरोबर राहायचं तर इथे राहू शकतो. आपल्याकडे एकत्रित कुटुंब पद्धती आहे, सर्वांना मग ते तू कामाला हात लागला एखाद्या डेअरीतल्या तर इथे राहा. तत्पूर्वी माझं जेव्हा शिक्षण झालं, मी 12वी पास झालो आणि मला इंजिनिअरिंगला मेकॅनिकलला ॲडमिशन घ्यायचं होतं, तर माझ्याकडे डोनेशन नसल्यामुळं मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन नाही मिळालं. आणि म्हणून माझे वडील आणि काका मला म्हटले की तुला विदाऊट डोनेशन 10,000 रुपये आम्ही तुला 2-3 महिन्याला पाठवत जाऊ, अशा पद्धतीने तुला जिथे शिक्षण घेता येईल अशा ठिकाणी तू शिक्षण घे. अशी आमच्या वेळी त्यावेळी परिस्थिती होती 1995 साली. तिथे मी ऑटोमोबाईल केल्यानंतर काकांबरोबर मी प्रभात डेअरीमध्ये जॉईन झालो. काकांचं बॅकग्राऊंड असं होतं की त्यांनी शिक्षण घेतलं होतं MBA आणि ते प्रवरा कारखान्यात 1300 रुपयाने स्टोअर कीपरचं काम करायचं. तिथून त्यांना ती व्यावसायिकतेची ओढ लागली. त्यांनी तिथे बगॅसचा व्यवसाय सुरू केला आणि पूर्ण राज्यातून त्यांनी बगॅस जमा करून पेपर मिल चालू केली. 10 वर्ष पेपर मिल चालू केल्यावर पेपर मिलमध्ये खूप सुधारणा केल्या, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आणल्या आणि काही कालावधीनंतर तिथे संप झाला.
संप झाल्यानंतर आमच्या शिक्षणाला पैसे नव्हते. प्रत्येक कामगाराची इंडिव्हिज्युअल केस आमच्यावर होती आणि इतरही त्यावेळेस युनियन लीडर खूप असायचे, तर त्यांच्याही केसेस आमच्यावरती झाल्या, आमच्या कुटुंबावरती झाल्या. आणि त्याच दरम्यान आमचे जवळजवळ 4-5 भावंड 8वी 9वी 10वी 12वी असे होते आणि आम्हाला कुणालाही चांगलं शिक्षण घ्यायला किंवा अशा ठिकाणी हे जर मी म्हटलो तर ही व्यवस्था जी आहे ही परदेशातच मी पहिल्यांदा बघितली होती. आणि नंतर डेअरी चालू झाल्यानंतर आम्हाला शिक्षण मिळालं नाही, म्हणून मग आम्ही जे कोर्सेस असतात IIMचे विविध इन्स्टिट्यूटचे कोर्सेस असतात, SP जैन इन्स्टिट्यूटचे कोर्सेस असतात, ते आम्ही नंतर केले की व्यवसाय कसा करावा. आधी व्यवसाय केला आणि नंतर मग कोर्सेस केले व्यवसाय कसा करावा. तर या पद्धतीने उद्योजक हा जो घडवला जातो. मीही तुमच्यासारख्याच गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. दररोज 2 वाफे घास मी पण कापलेले. मला अजूनही धारा काढता येतात गाईच्या. साधारण 5 लिटर दूध मी आजही गाईचं दूध पिळू शकतो. आणि कष्ट याला पर्याय कुठेही नाही. आपण जे फोनवर ते जे रीलवर इंटरनेटवर बघतो किंवा शिखो ॲप, हे ॲप ते ॲप, त्याचा काहीही उपयोग नसतो. आणि एक उद्योजक घडायला 3 पिढ्या लागतात. माझ्या मते साहेबांची 3री पिढी असेल ती. आमची 2री पिढी आहे आणि मला इथं बोलण्याचा योग आला तो पण कामानिमित्तच आला. असं नाही की मी खूप मोठा झालो आहे. तर तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे, आज तुम्ही ज्या पद्धतीने शिकताय, तर मला मगाशी सरांनी ब्रीफ केलं की डेअरीचे विद्यार्थी आहे, बरेचसे नेदरलँडला जाऊन आले, बरेचसे पुरस्कृत होऊन त्यांना चांगल्या चांगल्या कोर्सेसला संधी मिळाली आहे. परंतु उद्योजक होणं तर साधारण 1999 साली आम्ही छोटासा प्लांट चालू केला. 5000 लिटर दिवसाचं संकलन होतं. पहिल्या दिवशी 500 लिटर दूध आलं. 500 लिटर दूध आलं आणि आमची मशिनरी होती 5000 लिटर ताशी दुधाची. मग आम्ही ते कसं तरी प्रोसेस केलं, ते पिशव्यांमध्ये भरलं, गावामध्ये जाऊन विकून आलो. त्यानंतर मग आम्ही सकाळीच 4ला उठायला लागलो, शेतकऱ्यांकडे जायला लागलो. त्यावेळेस आम्ही काही 4 चाकी गाड्या किंवा असं काही सुविधा नव्हते होत्या, पण आमच्या उद्योगाला ती अफोर्ड करू शकत नव्हती. आणि मग शेतकऱ्यांना भेटून आम्ही त्यांना सकाळी सांगायचो 5, 6, 7 वाजता त्यांनी गाय पळून गावात दूध गाळायला आले की मोजके संघ होते. संगमनेर संघ होता, बावळेश्वर दूध संघ होता आणि इतर दुधाला दूध जास्त झालं की समुद्रात आरेमध्ये ओतून देण्यात येत होतं. अशी दुधाची परिस्थिती 99 साली. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे गेलो तर ते विचारायचे की तुम्ही कोण, कुठून आले, मग तुम्ही पैसे कधी देणार, काय भाव दूध घेणार आणि या दुधाचं तुम्ही करणार काय नेमकं की ज्याच्यातून तुम्हाला नफा होऊन तुम्ही आमचे पण पैसे देणार. इथपासून आमची धंद्याची सुरुवात झाली. मग हळूहळू आम्ही दूध संकलन वाढवत गेलो. कालांतराने बाबळेश्वर दूध संघाचं दूध कमी झालं आणि आमच्याकडं अचानक जवळजवळ 6च महिन्यात 50,000 लिटर दुधाचा ओघ आला. 50,000 लिटर दुधाचा ओघ आल्यानंतर आमच्याकडं त्याची प्रोसेसिंगची कॅपॅसिटीच नव्हती, कारण आमचा जो काय प्लॅन्ट होता दुधाचा तो होता 5,000 लिटर पर डेचा. म्हणजे 5,000 एक दिवसात आम्ही दूध प्रोसेस करू शकत होतो. आणि बँकेने पण आम्हाला कर्ज दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की 1 वर्षाच्या आत परत कर्ज घ्यायला यायचं नाही. त्यावेळेस इतर काही स्कीम्स नव्हत्या, सरकारचा काही सपोर्ट नव्हता आणि सुरुवात केली आम्ही मार्केटिंगला. तर जे दूध पिशव्यांमध्ये मार्केटिंगमध्ये डीलर लोक दूध घेऊन जायचे आणि विकायचे, ते सांगायचं की तुमचं दूध आजचं खराब झालं.
आजचे आम्ही पैसे नाही देणार, तुम्ही चांगलं दूध घेऊन या, आम्ही तुमचं दूध चालू ठेवतो. एक डीलर बदलला, 2 डीलर बदलले, मग नवीन ओळखीचे डीलर ठेवले की बा आपल्याला कोणी मिसगाईड करत असेल, फसवत असेल. त्या पद्धतीने मग आम्ही इतर डीलरकडे जाऊन, ओळखीच्या काही डीलरकडे आपण म्हणतो ना, आपण आपल्या पाहुण्यांनाच डीलर बनवून घालतो, त्या पद्धतीने आम्ही प्रयोग केला. तर आमचे एक नाशिकचे डीलर आहे, ते म्हटले अरे तुमचं दूधच खराब आहे म्हणे, 12 तासापेक्षा जास्त टिकत नाही. आणि सकाळी आलं आणि उकळलं की संध्याकाळी त्याला चहा पण होत नाही म्हणे, 4 वाजता खराब होऊन जातं. 4च्या चहाला दूध दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत टिकलं पाहिजे. मग आमच्या लक्षात आलं की आपलं याचं शिक्षणच नाही आहे दूध संकलनाबाबतीत. इतर लोक घ्यायचे आणि आरेला पाठवून द्यायचे. पिशवीबंदमध्ये आम्ही होतो, SR स्वरात होते आणि गोवर्धन दूध होतं. त्यांना सगळी माहिती होती, पण त्यावेळेस ते प्रायव्हेट प्लेअर असल्यामुळं नवीन कॉम्पिटिशन तयार होऊ नये म्हणून आम्हाला त्यांची त्यावेळेस माहिती घेता आली नाही. मग आम्ही तिथनं विचार करायला सुरुवात केली की काय करायला हवं. विविध डेऱ्यांमध्ये आम्ही ट्रेनिंग घेतली. वारणा दूध, गोकुळ दूध, अमूलचे ट्रेनिंग सेंटर, दुधाच्या बद्दलची माहिती घेतली. आता मी इंजिनियर होतो, मला डेअरी सायन्स काही माहीत नव्हतं, इतर काही गोष्टी कळत नव्हत्या. व्याज चालू होतं बँकेचं, हप्ते येत होते आणि हप्ते भरायला परत आम्ही कर्ज दुसऱ्या मार्गाने काढायचं. तर अशी तेव्हाची परिस्थिती होती. आज तुम्हाला व्यवस्थापन, दुधाचं सायन्स, केमिकल टेस्ट, त्याच्यानंतर MBRT टेस्ट वगैरे हे सगळं शिकवलं जातं. आम्हाला ते काहीच माहीत नव्हतं. मग आम्ही बरीचशी केमिस्ट हायर केली, त्यांच्याकडनं आम्ही शिकून घेतलं की बा आम्हाला शिकवा. मग ते ज्यावेळेस 7ला यायचे तर आम्ही 6लाच जाऊन प्रॅक्टिस करायचो की आज किती दूध येणार आहे, काय तपासण्या करायच्या आहेत, कुठं कुठं हे जाणार आहे. असं करत करत 3 वर्षामध्ये आम्ही 50,000 लिटर दुधाच्या कॅपॅसिटीला स्टॅबिलाईज झालो. आणि त्याच्यामध्ये आम्ही तूप, दूध, पेढे हे 3 प्रोडक्ट करत होतो. त्यानंतर पुढे जाताना आमचं कर्ज वाढत चाललं आणि आता हे कर्ज फेडण्यासाठी आणखी प्रॉफिट कसं कमवावं हा विचार मी आणि माझा भाऊ, माझे 2 काका नेहमी करायचो. दर शनिवारी आम्ही संध्याकाळी मीटिंग घ्यायचो की कोणाचं काय चुकलं, माझ्याकडनं काही चुकलं का, तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्यात का, एकमेकाशी देवणघेवण करायचो विचारांची. परत आम्ही सोमवारी नेहमीप्रमाणे रुटीन सुरू करायचो. मग आम्ही एक प्रोडक्ट त्याच्यामध्ये वाढवत गेलो. जसं फ्लेवर्ड मिल्क वाढवलं. फ्लेवर्ड मिल्क आमचं इंडियन रेल्वेला जायला लागलं. तर त्याच्यामध्ये एक टीम वर्क होतं. म्हणजे मी फ्लेवर्ड मिल्क कसं बनवायला हवं, अमूल कसं बनवतं हे फ्लेवर्ड मिल्क बघायला मी इथून अमूलला टँकर जायचा, त्याच्यात क्लीनर बनून गेलो आणि त्यांची पूर्ण डेअरी बघून आलो की हे काय करतात, काय रेकॉर्ड ठेवतात, फ्लेवर्ड मिल्क कसं तयार करतात, इतर पदार्थ काय तयार करतात, यांचं बॅक ट्रेसिंग कसं होतं पदार्थांचं, किती दिवस हे बॅक ट्रेसिंग करतात. या सगळ्या गोष्टी 3-4 वेळेस तिथं जाऊन आल्यानंतर मला समजल्या. वारणाला तसंच जाऊन श्रीखंड कसं बनवायचं ते समजलो. आणि हळूहळू आम्ही ते मार्केट काबीज करत होतो आणि कॉम्पिटिशन नसल्यामुळे आम्ही त्या गोष्टींना हळूहळू वाढवत गेलो. पण तेवढ्यावरतीच भागणार नव्हतं, कारण कर्ज वाढलेलं होतं आणि प्रोडक्ट आमचे तेवढे नव्हते, लोक जास्त दूध देत नव्हते. आता तुम्हाला दुधाचे पैसे तुमच्यापैकी काही जणांना माहीत असतील, काही लोक इथे शेतकरी असतील, तर कितव्या दिवसाला दुधाचं पेमेंट येतं? 10व्या किंवा 11व्या दिवशी तुमचं पेमेंट नाही आलं तर तुम्हाला गावातला जो काही तुमचा पशुखाद्य पुरवणार आहे तो वडिलांना फोन करतो का पैसे. तर त्यावेळेस आमचे पेमेंट 6 आठवडे लेट असायचे.
पण लोकांनाही दूध द्यायला जागा नव्हती, म्हणून दररोज शेकडो लोक आमच्याशी बोलायला यायचे, भांडायला यायचे. मग त्यानंतर आम्ही याच्यामधून आणखी काय करता येईल हे बघण्यासाठी इतर मार्केटमध्ये फिरायला लागलो. 95 साली विंडोज 95 आलं होतं. त्यावेळेस कॉम्प्युटर नव्हते, हाताने बिलं बनवायचे, फॅटचा हिशोब करायचा कॅल्क्युलेटरवर. 2001ला कॉम्प्युटरवर हिशोब यायला लागला, बिलं निघायला लागली. या सगळ्या गोष्टी होत गेल्या. 2003 साली आमच्याकडे कॅडबरी कंपनी अप्रोच झाली की आम्ही दूध घेतो वारणाकडून, आणि आणखी सुरुची डेअरी होती आपल्या इथे कोंडापुरीला पुण्याजवळ. तर ते दूध घेतो पण ते टिकत नाही, आमची ती कॅडबरी खराब होती. तर त्याला तुम्हाला काही चांगल्या पद्धतीचं दूध देता येऊ शकेल का? मग आम्ही तिथं गेलो आणि त्यांना विचारलं, तुम्ही ते दूध कसं प्रोसेस करता? आता कॅडबरी कंपनी म्हणजे त्यांचा जो फोकस आहे, जे विजन आहे, ते फक्त चॉकलेट बनवणं आहे. दूध गोळा करून चॉकलेट बनवणं किंवा इतर सगळे प्रोडक्ट त्यांनी बनवणं हा त्यांचा उद्देश नव्हता. मग ती आम्हाला संधी सापडली. आम्ही त्यांना काय म्हटलं की तुम्ही दुधापासून काय करता? ते म्हणे आम्ही त्यात साखर टाकतो, ते उकळतो, त्याला घट्ट करतो आणि त्याच्यापासून कॅडबरी करतो. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला साखर टाकून ते घट्ट करून तसंच जर डायरेक्ट दूध दिलं तर? ते म्हणे मग आमची एक प्रोसेसच निघून जाते. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे त्यांची, ती 8 दिवस तिथं राहून शिकलो. पण ती प्रोसेस काय आम्ही घरी अवगत करू शकलो नाही. वेगवेगळ्या प्रकारची साखर आणली, ते दूध उकळलं, त्याचे घट्ट दूध म्हणजे कंडेन्स मिल्क, आपण ज्याला बासुंदी बनतो, तर 70% घट्ट असलेलं दूध आमच्याच्याने जवळजवळ 8 दिवस तयार होईल. मग आम्ही आमच्या ते दूध, साखर, पातेले ते सगळे घरात घेऊन गेलो आणि 3 दिवस कंटिन्युअस न झोपता इकडून कुठून अभ्यास कर, कोणाकडून पुस्तकं मागव, NDRIची पुस्तकं मागव, आणि असा अभ्यास करत करत ते कसं तयार करायचं हे फक्त वाचून काढलं. पण वाचून ते तसंच तयार होणार नाही असं नव्हतं ना. त्यानंतर 6व्या दिवशी आम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला आणि मग त्याची आम्ही एक साधारण 1000 लिटरची बॅच घ्यायचं ठरवलं. मग ते कॅडबरीचे लोक पण आमच्याबरोबर आमच्या फॅक्टरीमध्ये आले. ते म्हटले अहो 1 खट्टीचं असं एवढं 1000 लिटर दूध तुम्ही घेऊ नका, ते खराब झालं तर काय करणार? मग आम्ही म्हटलं आता आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे, आम्ही आमचा प्रयोग केला आणि आम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे. तर आम्ही आमच्या प्लॅन्टमध्ये ते दूध घेतलं, साखर घेतली, साखरेला फिल्टर केलं. तुम्हाला साखरेच्या फिल्ट्रेशनचं प्रोसेस माहीत असेल, आपण कार्बन फिल्टर करतो आणि स्वच्छ साखर तयार करतो त्यापासून, आणि ती साखर त्या दुधामध्ये मिक्स करून एक चांगल्या पद्धतीचं दूध आम्ही तयार केलं आणि ते आमच्या मशीनमध्ये घट्ट केलं. त्या मशीनला म्हणतात इव्हॅपोरेटर. आता सगळीकडं पावडर प्लांट्स आहेत, तुमच्या अभ्यासक्रमात पावडर प्लांट असतील, तर त्यापैकी जे इव्हॅपोरेटर आहे त्या इव्हॅपोरेटरमध्ये ते दूध आम्ही घातलं आणि त्याला टेस्टला नेलं. तर कॅडबरीमध्ये त्यांनी ती जी तपासणी केली, त्या तपासणीमध्ये त्यांना असं निर्देशनात आलं की प्रोडक्ट तर खूप चांगलं झालं आहे, पण याच्यामध्ये कॉलिफॉर्म सापडलं. तर कॉलिफॉर्म नावाचा जो बॅक्टेरिया असतो ज्याने आपल्याला जुलाब होतात, तर तो बॅक्टेरिया सापडल्यानंतर ते म्हटले नाही बा, आम्ही एवढी मोठी रिस्क, आमचा शेकडो कोटींचा टर्नओव्हर आहे, हे तुमच्यावर घेऊ शकणार नाही, तुम्ही आणखी प्रयोग करा आणि मग आम्ही तुमच्याकडे येऊ.
मग आम्ही ते कॅडबरीचं परत विसरलो. पण त्या दरम्यान दिवाळीच्या काळात दुधाचा फ्लश यायचा. म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस झाला की सुट्टी लागायची आणि सगळे लोक सुट्टीला फिरायला निघून जायचे आणि दुधाचं वितरण कमी होऊन जायचं 50%. पण ते जे शेतकऱ्यांनी काढलेलं दूध आहे ते आम्हाला घ्यावं लागायचं ना, आणि घेऊन आम्ही एवढं तिप्पट दूध ठेवणार कुठं? त्यावेळेस पावडर प्लांट एवढे नव्हते आणि काहीच नव्हतं. मग आम्ही ठरवलं तर ती दिवाळी साजरी न करता आपण हे प्रोडक्ट सक्सेसफुल करायचं. मग आम्ही कॅडबरीचेच काही लोक दिवाळीमध्ये बोलवले, त्यांना थोडंसं आमिष दाखवलं की तुम्ही शिर्डीला या, दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण बोलू, आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट वगैरे देतो, दाखवतो. आणि असं करत करत आत्तापर्यंत वारणा, सुरुची, इतर ज्या सगळ्या डेअऱ्यांनी ते प्रोडक्ट केलेले होते त्यांच्यापेक्षाही उत्कृष्ट प्रतीचं प्रोडक्ट आम्ही कॅडबरीला तयार करून दिलं. आणि आमच्या प्लॅन्टची कॅपॅसिटी होती त्यावेळेस साधारण 1,00,000 लिटर दिवसाला. त्याच्यातलं B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे तुमचे डिस्ट्रीब्युटर, डीलर यांना 30,000 लिटर जायचं. 20,000 लिटर टँकरने लोक विकत घ्यायचे. 40,000 लिटर आम्ही विकायचो लॉसमध्ये. तर त्या पद्धतीने आमच्याकडं एक्सेस दूध व्हायला लागलं दररोज. आणि आजही दिवाळीनंतर 3-4 दिवसात सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक्सेस दूध होतं. त्यानंतर आम्ही तो प्रयोग वाढवला. त्या दिवाळीमध्ये ते दूध सक्सेसफुल केलं. आणि त्या दुधाचे मी तुम्हाला काही सॅम्पल दाखवतो आपल्याकडे. हां, ठीक आहे. आता हे आमचं सगळ्यात पहिलं प्रभा डेअरीचं स्वरूप होतं. हा फोटो आहे 1999चा. इथं आम्ही 20,000 लिटर दूध गोळा करायचो. त्यानंतर हे मी जसं तुमच्यासारखा होतो तसाच ह्या फोटोमध्ये इथे मी तुम्हाला दिसतोय का डाव्या बाजूला, तर तुमच्यासारखाच होतो मी, काही वेगळं नव्हतं माझ्यामध्ये. त्यावेळेस आम्हाला 3ऱ्या वर्षी बोटं घ्यायची परवानगी मिळाली डेअरी चालू झाल्यावर. तर हे पहिल्या दिवशी आम्ही जे दूध वितरण केलं त्या दिवशीचा हा फोटो आहे 99 सालचा. मग नंतर ते दूध थंड करण्याचे काही प्रयोग सक्सेसफुल होईना. त्याचे हे असे आम्ही जुगाड करून गावातला वेल्डर पकड, दूध थंड कर, बर्फ आण, काही सुविधा नव्हती, माहितीचा काही अभाव होता. हे राहुरीला आमचं हे चिलिंग प्लांट आहे. इथं पहिल्या दिवशी 500 लिटर दूध आम्ही गोळा केलं. पण 8च महिन्यात आम्ही तिथं 1.5 लाख लिटर दूध गोळा करून मोठा प्लांट केला. आम्हाला तिथं मुख्य म्हणजे इथले तुमची जे थोरात डेअरी आहे त्यांची मोठी कॉम्पिटिशन होती. आम्ही 1.5 लाखाला गेल्यानंतर इतर लोकांनी रेट वाढवले. आम्ही जास्त दूध गोळा करायला लागलो. त्यानंतर काही दिवसांनी हळूहळू ज्यावेळेस कॅडबरीचं ते प्रोडक्ट तयार झालं तर आमचं त्यांच्याशी ॲग्रीमेंट 5 वर्षाचं होणार होतं की तुम्ही, ते म्हटले ॲग्रीमेंट करा, आम्ही तुमच्याकडनं दररोज 3 लाख लिटर दुधाचं हे स्वीट अँड कंडेन्स मिल्क नावाचा प्रकार घेऊ. म्हटलं ठीक आहे. आम्ही ॲग्रीमेंट केलं, बँकेकडे प्रपोजल केलं, आमचे काही पैसे लावले, काही पार्टनर्स घेतले आणि प्रोजेक्टची ऑर्डर घ्यायची. पण आता सुरुवातीला ते 1,000 किलो प्रोडक्ट केलेलं आहे
तर त्यांनी डायरेक्ट दररोज आमच्याकडनं 60 टनाचं ॲग्रीमेंट करायला घेतलं. म्हणजे जी मागणी आहे त्याच्यापेक्षा 60 पटीने ते प्रोडक्ट आम्हाला त्यांना द्यावं लागणार होतं. आणि म्हटलं ठीक आहे, आम्ही देऊ 60 पटीने ते प्रोडक्ट. मग त्याचा अभ्यास करायला आम्ही कॅडबरी कंपनीनेच आम्हाला ऑस्ट्रेलियाला बर्नी म्हणून एक बेट आहे, त्या बेटावर नेलं. तिथं आम्ही 3 दिवस थांबलो. त्या प्रोडक्टचा आम्ही दीर्घ अभ्यास केला. ते कसं करतात, दुधाची क्वालिटी काय तपासतात. आणि मग तिथून आल्यानंतर मी माझे बंधू काका यांना म्हटलो की आता आपण ते 60 टनीचा प्लांट करू शकतो आणि त्यांना आपण ते प्रोडक्ट देऊ शकतो. आपल्याला ॲग्रीमेंट करायला काही हरकत नाही. कारण आमचं ॲग्रीमेंट घालून चालू झाल्यानंतर त्यांना इतर लोकांचे जे त्यांच्याकडनं दूध घ्यायचे ते ॲग्रीमेंट तोडायचे, कारण त्यांना ते दुधाचा प्रकार चांगला मिळणार नव्हता. मग मी काकांना म्हटलं की आता आपण 3 लाख लिटर दूध करतो, पण आपण डायरेक्ट 6 लाख लिटरचाच प्लॅन्ट करू. कारण 6 लाख लिटरचा प्लॅन्ट फक्त 20% महाग आहे आणि तुमचं 120 टन त्याच्यामध्ये कॅडबरीचं दूध तयार होईल. मग ते सगळे म्हटले, अरे तुला वेळ लागलं काय, तू काही सांगतोय, असं चालणार नाही, नीट अभ्यास कर. नीट अभ्यास करून मग तू परत ये, आपण उद्या भेटू. दुसऱ्या दिवशी मी तेच सांगितलं की आपल्याला 60 टनावर परवडणार नाही, कारण आपला मागचा 1.5 वर्षाचाच तोटा एवढा झाला आहे की त्या आत्ताच्या 60 टनामध्ये ते भरून निघणार नाही. मग आम्ही 120 टन कॅपॅसिटीचा तो प्लॅन केला, पण त्यांच्याकडे डिमांड नव्हती, कारण त्यांनी मागितलं होतं 60 टन आणि ते 60 टन पण त्यांचं जवळजवळ 3 ते 4 वर्षात होणार होतं. मग आम्ही ॲग्रीमेंट करणार एवढ्यात त्यांचा आम्हाला मेसेज आला की तुम्ही ताबडतोब मुंबईला भेटायला या, आपल्याला ॲग्रीमेंटसाठी काही प्रॉब्लेम आहे. मग मी, आमचे काका, भाऊ, छोटा आम्ही गेलो. मग त्यांनी तिथं सांगितलं का अरे आता आमची कंपनी तर विकला गेली म्हणे. म्हटलं बा आता आमचं काय. ते म्हटले की आता बघू, पण आमच्या ॲग्रीमेंटला अजून 3 महिने आहेत. 3 महिन्यात जर तुम्ही तो प्लांट उभा केला आणि आम्हाला प्रोडक्ट दिलं आणि आमच्या नवीन कंपनीच्या नावाने, जुन्याच कंपनीच्या नावाने ते प्रोडक्ट आत आलं, तर तुमचं ॲग्रीमेंट नवीन कंपनीच्या नावाने पुढे आम्ही करून देऊ 10 वर्षांसाठी. आम्हाला तो प्लांट करायला 8 महिने लागणार होते आणि ते म्हटले 3 महिन्यात करा. पण मग आम्हाला पर्याय नव्हता, कारण शेतकऱ्यांचे पैसे, येणारं दूध ते काय थांबवू शकत नव्हतो आपण, जाणारं व्याज, बँकेचं कर्ज. मग आम्ही ठरवलं, ही बातमी आली त्या दिवशी संध्याकाळी आम्ही आलो. 2 दिवसांनी आमची 92 वर्षाची आजी पण वारली. का आता 10 दिवस आपल्याला काही करता येणार नाही, या हिशोबाने आम्ही थांबलो. आजीचा अंत्यविधी उरकून मी ताबडतोब उठलो, ऑफिसला जाऊन बसलो, मशिनरीचे लिस्ट काढल्या, सगळे लोक बोलवले, जे आहे त्यांना सांगितलं का बाबांनो आपल्याला असं असं आहे, आपल्याला जर पुढची दिवाळी पाहिजे असेल तर दिवाळीच्या आधी कॅडबरी कंपनीमध्ये हे प्रोडक्ट गेलं पाहिजे आपलं. मग ते म्हटले ठीक आहे साहेब, आपण प्रयत्न करू, पण हे शक्य नाही. म्हटलं कसं काय शक्य नाही. मग इथं मला अनुभव आला की जे काय लोक माझ्याकडे होते ते सगळे मी 5 वर्षात तयार केलेले होते आणि 2 किंवा 3च लोक मी बाहेरून, कर्नाल, इकडून तिकडून आणलेले होते. श्रीरामपूरसारख्या ठिकाणी 2 BHK पेक्षा जास्त मोठा त्यांना फ्लॅट मिळत नव्हता. त्यांना आणायला गाडी, सोडायला गाडी, मेसच्या सुविधा, या अशा गोष्टी करत करत आम्ही, आमच्या मुलांनी जवळजवळ 2.5 महिन्यामध्ये तो प्रोजेक्ट उभा केला. आणि अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट
हे एवढं काम आम्ही 3 महिन्यामध्ये उभं केलं. त्याच्यानंतर तो प्लॅन्ट उभा झाला आणि मग त्याच्यापासून ते प्रोडक्ट तयार करायच्या ट्रायल आम्ही चालू केल्या. तर ट्रायलसाठी बारीक बारीक गोष्ट ज्या ज्या काय लागणार आहे कॅडबरीने आम्हाला मदत केली, कारण त्यांना असं वाटायचं की आपल्यामुळं हे अडकले. मग तो प्रोजेक्ट चालू झाला. पहिल्या दिवशी आम्ही हा तो प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये हा 3 महिन्यात आम्ही उभा करून हे आमचं पहिल्या दिवसाचं प्रोडक्शन, खाली सिमेंटचं ट्रिमिक्स चालू, त्या प्लॅन्टमध्ये दूध आणि तो टँकर भरून आम्हाला पाठवायचा होता कॅडबरीला. आणि ट्रायलला त्याच्यामध्ये दुधामध्ये निघालं होतं साल्मोनेला. त्याच्यामुळे एवढ्या रिस्कमध्ये तो पाठवायचा का नाही. मग ते कॅडबरीवाले आले, तर तुम्ही काय करणार म्हणे, या प्लॅन्टमध्ये इकडून पक्षी जात आहेत, तिकडून पक्षी जात आहेत. मग आम्ही त्याला ते बर्ड नेट असायचे ना त्यावेळेस, आपण कबुतरांसाठी लावतो, ते बर्ड नेट लावले त्यावेळेस त्या प्लॅन्टला. आणि तो प्लॅन्ट आम्ही काहीही करून चालू करून त्यांना पहिल्या दिवशी टँकर पुरवला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी रिझल्ट दिला आम्हाला की त्यांचं जे काय बिफोरचं दूध ते तयार करत होते त्याच्याही पेक्षा हे दूध आणि याची क्वालिटी इतकी सुंदर झाली नवीन प्लॅन्टमध्ये का त्यांनी डेअरी मिल्क सिल्क हा ब्रँड त्याच्यापासून लॉन्च केला. आणि त्यांचे ते जे मालक, त्याच्यानंतर त्याचे कामगार वगैरे तर आम्हाला भेटायला आले की तुम्ही असं काय वेगळं केलं की आम्ही जे करू शकलो नाही. आणि याच्यापासून मग ते डेअरी मिल्क चालू झालं, सिल्क चालू झालं. आणि 4 वर्षात जो प्लॅन्ट पूर्ण कॅपॅसिटीने चालू होणार होता, हे आमचे हे मिस्त्री वगैरे सगळे रात्रंदिवस आम्ही काम करत असायचो तिथं. तर जो आम्ही तो चालू केला तर 3 महिन्यामध्ये तो पूर्ण कॅपॅसिटी लागला. आम्हाला त्याच्यामध्ये किलोला 3 रुपये नफा मिळायचा. आणि हे दूध इंडस्ट्रीमधलं सगळ्यात नफ्यातलं प्रोडक्ट आम्ही त्यावेळेस तयार करू शकलो. हे सगळे रात्रंदिवस जागून वगैरे, आम्हालाही माहीत नव्हतं हे होणार आहे, पण हे त्यावेळेस झालं. दुसरी गोष्ट की जो सेल 3 महिन्यात झाला तर त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की आम्हाला आता याचं 10 वर्षाचं ॲग्रीमेंट करायचं आहे तुमच्याबरोबर, तुम्ही याची कॅपॅसिटी वाढवा. मग आम्ही त्यांना म्हटलं की याची कॅपॅसिटी वाढवायला तुम्हाला आम्हाला ॲडव्हान्स द्यावं लागेल, कारण आमचे आधीच दुधाचे पैसे थकीत होते आणि आम्ही कसंबसं ते दूध आणून हे प्रोडक्ट त्यांना विकत होतो. आणि त्यावेळेस या प्रोडक्टला 30 टन दररोज साखर लागायची आणि 1.5 लाख लिटर दूध लागायचं. आणि मग त्यांनी सांगितलं काय करायचं ते करा, पण आम्हाला ती डेअरी मिल्क सिल्कचा विक्री थांबवता येत नाही. आमचे जे मार्केटचे कॉम्पिटिटर आहेत, नेस्ले, इतर चॉकलेटवाले आहेत, तर ते मार्केटमध्ये असं प्रोडक्ट काही नवीन घेऊन येण्याआधी तुम्ही आम्हाला चालू करून द्या, ते काही करा. पण आम्ही प्लॅन करतानाच 120 टन केलेला होता. मग आम्ही त्या 120 टनाच्या बेसिसवर त्यांच्याकडनं इंटेरिम ॲडव्हान्स घेतला, प्रोजेक्ट चालू केला, दूध वाढवलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपला हा जो नगर भाग आहे, नगर जिल्ह्यामध्ये आशिया खंडात सगळ्यात जास्त त्यावेळी 35 लाख लिटर दूध होतं आणि आज 70 लाख लिटर दूध आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण तयार होतं. आणि आजही आपला जिल्हा आशिया खंडातला सगळ्यात जास्त दूध तयार करणारा जिल्हा आहे. पण त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की
दूध काढताना दूध विकताना त्याची विशेष काळजी घेतली जात नाही जी इतर राज्यांमध्ये घेतात. मग त्यात आम्ही हे ज्या अडचणी यायला सांगितल्या झाल्या त्याच्यासाठी मग आमच्याकडं त्यावेळेस पैसा आला होता. आम्ही LSS डॉक्टर हायर केले. म्हणजे जवळजवळ 200 LSS डॉक्टर होते आमच्याकडे. 300 लोक विविध ठिकाणून चारा आणणारे होते. आणि अशी जवळजवळ प्रभा डेअरीमध्ये 3,500 लोक अजूनही यशस्वीरित्या काम करतायत. त्यांची उपजीविका त्याच्यावर चालू आहे. आणि प्रत्येकजण दरवेळेस नवीन नवीन काहीतरी सुचवतो, नवीन नवीन करतो. मग हळूहळू हे प्रोडक्ट आम्ही तयार केलं. हे राज्यभरात नाही देशभरात झालं. मग हे प्रोडक्ट तुम्ही ड्रममध्ये आम्हाला द्या असं ब्रिटानिया म्हटली. पण ड्रममध्ये हे टिकल का नाही याच्यासाठी परत आमचं ते सगळे धडपडी सुरू झालं. मग ब्रिटानिया, लोटे नावाची एक बिस्किटाची कंपनी यांना ते दूध मोठ्या प्रमाणात वापर करायला आले. त्यात डेअरी मिल्क सिल्कचा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. आणि अमिताभ बच्चन त्यावेळेस त्याची जाहिरात करायला लागले. तत्पूर्वी अचानक त्यांच्या गोडाऊनमध्ये किडे निघाले कॅडबरीला. कारण त्यांनी काय केलं, खूप स्टॉक केला आणि स्टॉक झाल्यानंतर ते तिथं त्याला जे काय पेस्ट फॉर्मेशन आपण म्हणतो ते पेस्ट फॉर्मेशन तिथे सुरू झालं आणि ते कस्टमरपर्यंत पोचलं. त्यांची जाहिरात झाली. त्यानंतर त्यांची खूप बदनामी झाली. पण तरीही त्यांनी हार न मानता आम्हाला आहे त्या ॲग्रीमेंटप्रमाणे 3 महिन्यांसाठी प्रोडक्ट कमी केलं. आणि त्या 3 महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला जी नुकसान भरपाई दिली ती आम्ही या प्रोडक्टच्या मार्केटिंगवर खर्च केली आणि नवीन नवीन कस्टमर शोधले. आणि असे जवळजवळ भारतातले दुबईतले मिळून 22-23 कस्टमर आम्हाला त्या प्रोजेक्टसाठी नवीन मिळाले. आणि बँकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कर्ज लागत असेल, असा काही नवीन प्रोडक्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्याकडनं आर्थिक सहाय्य घ्या. आणि असं करत करत आमचं त्यावेळेस दूध गेलं जवळजवळ 7 लाख लिटर रोजचं. आम्ही सगळ्यात मोठी स्पर्धा येथील सर्व दूध संघांशी करत होतो. सर्व दूध संघ 50 पैसे 1 रुपया जास्त देत होते. पण आम्ही काय दुधाचे भाव वाढवले नव्हते. आणि आम्ही काय केलं होतं, जे आम्ही 6 आठवड्यांनी पैसे द्यायचो आम्ही तेच पैसे 10व्या दिवशी द्यायला लागलो. की आपण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हा धंदा उभा केला आहे तर त्याची परतफेड म्हणून हे दूध याच शेतकऱ्यांना आपल्याच भागामध्ये हे वाढलं पाहिजे याच्यावरती जास्त प्रयत्न केले. आणि त्यानंतर परत 2 वर्षांनी कॅडबरी कंपनीने आम्हाला बोलावलं. ते म्हटले की आता आमच्या कंपनीचे 2 भाग झाले. म्हटलं मग त्यात काय, 2 भाग झाले म्हणजे आम्ही दोन्ही भागांनी दूध देऊ. म्हणजे तसं नाही. आता जी नवीन कंपनी जिने क्राफ्ट कंपनीला विकत घेतली, आधी कॅडबरी कंपनीने क्राफ्ट कंपनीला ती विकली. नंतर क्राफ्ट कंपनीने ती कंपनी तिचा एक वेगळा भाग म्हणून मॉन्डलेज नाव केलं. म्हणजे ते म्हटले की आमचे जे चॉकलेट बिस्किट आहे ते मॉन्डलेजमध्ये तयार होणार आणि जे काही कडधान्य वगैरे याचे प्रकार आहे ते तुमचे क्राफ्टमध्ये तयार होणार. म्हटलं मग म्हणे आता तुम्हाला हे प्रोडक्ट बंद करावं लागेल. म्हटलं मग आमचं तर ॲग्रीमेंट आहे. ते म्हणे ॲग्रीमेंट तर आहे पण मग आम्हाला आता ह्या प्रोडक्टच्या जागी दररोज पावडर लागणार. मग आहे ती गुंतवणूक आमची जवळजवळ 100% फिटलेली होती. आणि आमच्याकडं फक्त ब्रिटानिया आणि हे असे 20% कस्टमर उरलेले होते. त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी जगभरात फिरलो का तुम्हाला हे प्रोडक्ट लागतं आहे का नाही. हे प्रोडक्ट सेन्सिटिव्ह होतं. याच्यापासून बॅक्टेरियल कंटॅमिनेशन लवकर व्हायचं,
ग्रोथ बॅक्टेरियल जास्त व्हायची, याचं शेल्फ लाईफ 14 दिवसांचं होतं. एका वेळेस जवळजवळ 150 टन प्रोडक्ट एक्सपायर झालं मॉन्डेलेज कंपनीकडनं. तर 14 दिवस पूर्ण झाले. आम्ही म्हटलं घ्या वापरून, काय होतं, आपण नाही का कालचं दूध आज उकळतो, सकाळी चहा करतो, आपल्याला काही होत नाही. ते म्हणे नाही, आमच्या त्या मॅन्युअलमध्ये तसं नाही, तुम्हाला हे प्रोडक्ट इथिकली डिस्ट्रॉय करावं लागेल, म्हणजे ते जाळलं तरी त्याचा कार्बन तयार नाही झाला पाहिजे. आम्ही पूर्ण भारतभर फिरून एक इथिकल इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट शोधला आणि त्या प्रोडक्टपासून एक खत तयार करून ते इथिकली विकून टाकलं. आणि ज्यावेळेस हा प्रोडक्ट कॅडबरीने बंद केला तर त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं, मग तुम्ही आता हे प्रोडक्ट नाही घेणार तर मग काय, कशापासून चॉकलेट तयार करणार? तर ते म्हटले की आम्ही आता दूध पावडर घेणार. म्हणलं मग आमच्याकडून का नाही तुम्ही दूध पावडर घेत? म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये दूध चांगलं नाही, आम्हाला तिकडं फलटण तालुका, त्याच्यानंतर मंचर तालुका, इकडं चांगल्या पद्धतीचं दूध आहे, रेडीमेड पावडर प्लांट आहे. मग आम्ही त्यांना परत म्हटलं की आम्ही तुमच्या भरोश्यावर एवढे 2-2.5 हजार नोकऱ्या इथं तयार केलेल्या आहेत आणि असं अचानक हे सगळं बंद करणं म्हणजे आम्हाला बँकरप्सी येऊन जाईल, आम्ही बंद करावं लागेल आम्हाला हे सगळं. मग ते म्हणे तुम्ही द्या चांगली पावडर, तुम्हाला कोण नाही म्हणलं चांगली पावडर द्यायला. तर चांगली पावडर द्यायला ॲफ्लॉटॉक्सिन निगेटिव्ह दूध लागतं. तुम्हाला ॲफ्लॉटॉक्सिन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कदाचित माहीत असेल. इथे डेअरीचे किती लोक आहेत तिथे आहेत का? हां. तर ॲफ्लॉटॉक्सिन निगेटिव्ह दूध आणि अँटीबायोटिक निगेटिव्ह दूध आपल्या भागामध्ये तेव्हा नव्हतंच. जो कोणी LSS यायचा तो दूध वाढवण्यासाठी इंजेक्शन द्यायचा गाईला, दूध जास्त काढायचा आणि त्यांची ती परिस्थिती तयार झाली होती. मिश्रित चारा देत नव्हता, जे काही प्रमाण चाऱ्याचं होतं ते नव्हतं. मग आम्ही पुन्हा ग्राउंडवर उतरलो आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या सेंटरच्या दारोदारी जाऊन त्यांना त्या गोष्टींचे व्हिडिओ दाखवले, बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमधले व्हिडिओ दाखवले आणि जवळजवळ 10 लाख लिटर दुधापैकी 1 वर्षामध्ये आम्हाला जेवढी त्या कॅडबरीने मुदत दिली होती 3 लाख लिटर दूध आम्ही अँटीबायोटिक निगेटिव्ह, ॲफ्लॉटॉक्सिन निगेटिव्ह तयार केलं. त्याच्यासाठी त्याच्या सुविधा केल्या आणि आमची कंपनी पुढे चालू ठेवली आणि त्यांनी मग आमचा प्लॅन्ट सर्टिफाय केला आणि आमच्याशी 22 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट त्यावेळेस त्यांनी केलं 2010 साली. आणि त्याच्यामध्ये दर 5 वर्षाला ते 1 लाख लिटर दुधाची पावडर आमच्याकडनं जास्त घ्यायची. पण आम्ही ही सगळी नवीन पद्धत चालू करताना शेतकऱ्यांना जी ट्रेनिंग दिली त्यातनं आम्ही त्यांना 1 रुपया जास्त पण द्यायला लागलो. तेव्हा तुम्ही आम्हाला या पद्धतीचं दूध दिलं तर आम्ही तुम्हाला चांगल्या प्रतीचं रेट देऊ, तुम्ही लवकर संकलन करा, दूध प्लॅन्टवर लवकर आणा, लवकर थंड करा. असं करून आमचं ज्यावेळेस कॅडबरीला पावडर जायला लागली तर त्यावेळेस इतर ज्या कंपन्या आहेत, ॲबट फार्मास्युटिकल आहे, GSK स्मिथलाईन आहे, या लोकांनाही पावडर लागायला लागली. त्यात ॲबट फार्मास्युटिकल्सने आमची पावडर सॅम्पलला घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की तुमची ही जी पावडर आहे ही आमचं जे प्रोडक्ट आहे पिडियाश्युअरचं नाव ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, जे 1 महिना ते 6 महिन्याच्या बाळांना देतात. त्या पिडियाश्युअरला आमचं ते प्रोडक्ट त्यांनी दिलं आणि आमच्याकडनं दररोज ते 3 टन पावडर प्रायोगिक तत्वावर विकत घ्यायला लागले. पण मग त्यांच्या असं लक्षात आलं की आमची पावडर 120 रुपये किलो पडते आणि ते जे सिंगापूरहून पावडर इम्पोर्ट करत होते सिंगापूर प्लॅन्टचा, ती त्यांना 310 रुपये किलो पडायची.
कारण सिंगापूरमध्ये जिथं आम्ही एका मजुराला किंवा आबट कंपनीच्या ज्या मजुरांना 50,000 रुपये 1 लाख रुपये महिना होता, तिथं सिंगापूरला 4 लाख रुपये पगार होता. मग ते म्हणे की आम्ही इथेच प्लांट टाकतो म्हणे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांनी जाहीर केलं तत्कालीन मला वाटतं दुग्ध विकास मंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये की आम्ही 350 कोटीची MIDC श्रीरामपूरमध्ये मोठी गुंतवणूक करून इथल्या दूध उत्पादकांसाठी एक नवीन फॅसिलिटी आम्ही सुरू करू आणि सगळं दूध नगर जिल्ह्यातून देऊ. असं जाहीर केल्यानंतर सगळे दूध उत्पादक सतर्क झाले, इतर कॉम्पिटिटर सतर्क झाले. मग ते थोडीशी आमची कॉम्पिटिशन सर्वांना जाणवायला लागली आणि आम्ही तो प्लांटचं काम सुरू करण्यासाठी श्रीरामपूर MIDCमध्ये 350 एकर जमीन घेतली. परंतु काही कारणास्तव ती जमीन आम्ही घेतल्यानंतर ॲबॉट कंपनीला भाग पाडण्यात आलं की तो प्लांट तुम्ही इथं नका टाकू. गुजरात सरकारने तो प्लांट जगाडियाला नेला आणि त्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला जमीन निम्म्या किमतीत देऊ, 10 दिवसात सगळे लायसन्स देऊ. आणि ते सगळे लायसन्स दिल्यानंतर आम्ही तुमचं लगेच प्रोडक्ट घ्यायला चालू, म्हणजे तुम्ही तुमचं इथे सुरू करू शकता. आणि आमच्याला कमतरता पडाली कारण इथे निळवंडे धरणाचं काम चालू होतं आणि त्यांचं प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांना प्राधान्य होतं पाणी द्यायचं आणि इंडस्ट्रीसाठी पाणी नव्हतं. श्रीरामपूर MIDC ही नॉन वॉटर बेस्ड MIDC. तिथं कमी पाण्याचे उद्योग चालू शकतात, पाण्याचे उद्योग चालू शकत नाही कारण तिथं सांडपाणी प्रकल्प मोठा नाही आहे आणि पाण्याचे प्रकल्प तिथे चालू शकत नाही. मग हा जो प्लांट आहे ॲबॉटचा, पण तरी आम्ही त्यांना म्हटलो की तुम्ही प्लांट कुठेही टाका, पण किमान आम्हाला एक शाश्वती द्या की तुम्ही एक प्रमाणात पावडर आमच्याकडनं घ्या म्हणून. तर मग त्यांनी 1 लाख लिटरची आम्ही दररोज पावडर घेऊ आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही आर्थिक सहाय्य पण काही प्रमाणात करू असं त्यांनी आम्हाला प्रॉमिस केल्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट केलं परत 5 वर्षाचं. त्यांना त्यांच्याकडून प्लॅन सर्टिफाय व्हायला 1.5 वर्ष लागला आम्हाला, कारण ते जे पावडर होती ती 1 ते 6 महिन्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी ते वापरणार होते आणि ती एक्सपोर्ट पण होणार होती. म्हणून ते सगळे निकष आम्ही पार करून ती पावडर चालू केली. मग आम्ही पावडरपर्यंत पोहोचल्यानंतर देशभरातले इतर लोकांना कळायला लागलं की अरे या नगर जिल्ह्यामध्ये हे लोक काहीतरी सुधारणा करत आहेत. पहिल्या दिवशी मी ऑटोमोबाईल इंजिनियर होतो आणि मला बटन पण दाबता येत नव्हतं आणि जवळजवळ 8व्या वर्षी मी सगळा अभ्यास करून त्या 8 वर्षामध्ये मला आठवत नाही की कोणते पिक्चर रिलीज झाले, आपले कोणते नातेवाईक वारले, मी कुणाच्या मोतीला गेलो, माझं लग्न कधी झालं ते पण माझ्या लक्षात राहत नव्हतं, मुलं कधी मोठे झाले हे कळालं नाही. जवळजवळ 15व्या वर्षीपर्यंत माझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षातून निघून गेल्या, कारण फक्त एकच उद्दिष्ट होतं आणि एकच ध्येय होतं की आपल्याला दूध वाढवायचं आहे आणि आपल्याला जे बाहेर पदार्थ तयार करतात, बाहेरच्या देशांमध्ये जे पदार्थ तयार करतात ते इथं फक्त अमूलच का करू शकतो, त्यांच्याकडेच पैसा आहे, आपण पैसे नसताना कसं करू शकतो. मग या हिशोबाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून हे सगळे ॲग्रीमेंट केले आणि त्या दरम्यान लॅक्टलिस नावाच्या कंपनीने साऊथमध्ये तिरुमला नावाची डेअरी जवळजवळ 2,000 कोटी रुपयाला विकत घेतली. त्या डेअरीचं जवळजवळ 15 ते 16 लाख लिटर दूध होतं आणि ते तिथं दुग्धजन्य पदार्थ पूर्ण साऊथमध्ये विकायचे आणि त्याच्या मदतीला त्या लॅक्टलिसचे जे मालक आहे
ते आमच्या काकांचे, त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याकडनं ओळख करून घेतली, त्यांना सांगितलं आम्हाला इथे चीज प्लॅन करायचं आहे. ते पहिलं हसले. ते म्हटले अहो आम्ही जी डेअरी घेतली तिथे चीज सोडून सगळं तयार होतं आणि त्यांच्याकडंच साऊथला तसं दूध नाही आहे, तर इथं कधी तुमच्याकडे ते दूध तयार व्हायचं म्हणे, तुम्हाला खूप कष्ट घ्यावं लागते. ते म्हणे घेऊ म्हणे आम्ही कष्ट, पण आम्हाला ते तुम्ही चीज बनवायचं शिकवा. ठीक आहे म्हणे, मग तुमचे लोक आमच्याकडे ट्रेनिंगला पाठवा. 2009-10ला ज्यावेळेस पावडरची ॲग्रीमेंट झाली, मी परत पॅरिसला गेलो. तिथून त्या डेअरीत जवळजवळ 3 महिने, दर 3 महिन्याला 2 महिने जायचो. पण फक्त आम्ही त्या प्लॅनमध्ये जायचो आणि एअरपोर्टवर यायचो. अजून आयफेल टावर मी काही पाहिलेलं नाही पॅरिसमध्ये गेल्यानंतर. त्यामुळं ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, मग सगळ्या युरोपमधले आम्ही चीज प्लांट बघितले. कुठलं चीज कोणतं आहे, एक प्रोसेस चीज असतं, दुसरं मोझरेला चीज असतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ते आम्ही मग सुरू केलं आणि तिकडनं मशिनरीचे कोटेशन मागवले. तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं का चीज प्लांट टाकायला 400 कोटी रुपये लागणार आहे आणि आमच्याकडे इन त्यावेळेस फक्त आमचं जे काही चालू होतं ते चालू होतं. आम्ही बऱ्याच संस्थांकडे गेलो, पण मग त्यातला आम्ही मध्यातला मार्ग पाडला की आम्ही एक अभ्यास करू आणि जुनी 3 ते 4 जुन्या डेअऱ्या आम्ही तिथे विकत घेतल्या. तुमच्यापैकी जे ट्रेनिंगला गेले असाल, नेदरलँडला गेले असाल, जर्मनीला गेले असाल, तिथून आम्ही जुनी मशिनरी घेतली, ती तिथे रिपेअर केली, चालवायचं शिकलो. इथं आणलं, ते इथं बसवलं, इथं चालू केलं. पण इथं काय तसं चीज तयार होईना. मग 1300 परत बल्क कूलर टाकले आणि परत दुधाचा जो चांगल्या दुधाचा रेशो आहे तो 3 लाखाहून 6 लाखावर नेला आणि पूर्ण दूध 14 लाख लिटरवर नेलं. म्हणजे 14 लाखामध्ये आमच्याकडं 6 लाख लिटर दूध चांगलं होतं आणि 60% दूध इतर गोष्टींसाठी आम्ही वापरत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही ते मोझरेला चीज तयार केलं, तर सुरुवातीला जे काय चीज घेणारे लोक आहेत, आज तो ठिकठिकाणी तुम्हाला चीज वापरात येतं, इथं गावातही मिळतं, सगळ्या ठिकाणी गोवर्धनचं मिळतं, अमूलचं मिळतं. आमचं चीज सगळं B2B आम्ही विकायला चालू केलं. पिझ्झा हटला दिलं, मॅकडॉनल्डला दिलं, ज्योती फूडला दिलं. त्या लोकांना निम्म्या किमतीत दिलं सुरुवातीला. नंतर अचानक बंद केलं, मग त्यांना ते लॉस यायला लागला, मग परत चालू केलं, मग प्रॉफिट झालं. तर अशा या ज्या गोष्टी आहेत, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की उद्योजक होणं आणि उद्योग करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आजकाल मी ज्यावेळेस बघतो की आपण साधं रस्त्यावरून जातो तरी आपल्याकडं सेल्फ डिसिप्लिन नसतं, आपला फोकस क्लिअर नसतो, आपण काय करतोय, आपला गोल काय आहे, आपण काय करायला हवं. मग आपल्याला करायचं आहे त्याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. जे करायचं आहे त्याच्याकडं किमान 5 वर्ष तरी त्याच्यावर प्रयोग केला पाहिजे, तेव्हा त्या गोष्टी सक्सेस होतात. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पाहिलं तर तुम्हाला चीजची, पनीरची सगळी रेसिपी 2 मिनटात, आता जसं साहेब सांगून गेले मालपाणी साहेब, 2 मिनटात उपलब्ध होते आणि आपण ते तयारही करू शकतो. पण त्या पद्धतीची तयार करायला त्याला कष्ट लागतात आणि ते कष्ट साधेसुधे नसून कुठलाही उद्योग टाकायला खूप जास्त प्रमाणात कष्ट हे एकमेव पर्याय आहे. तर त्यामुळं इथे जे काय सगळे तरुण बसलेले त्यांना जर वाटत असेल आपण हायवेच्या कडेला हॉटेल टाकू, पण त्यातही कष्ट आहे, कारण शेजारचे लोक खूप चांगल्या पद्धतीचं जेवण देतात. जास्त तुम्हाला
असेल तेव्हा थांबून. तुम्ही बोर झाले का नक्की का फक्त? कारण मी पण तिथं बऱ्याच वेळेस बसलेलो आहे. आणि सर म्हटले दिवाळीची सुट्टी लागणार आहे, म्हणून म्हटलं की दिवाळीच्या आधीच जाऊ, दिवाळीनंतर हे लोक काय परत सुस्तून जातील आणि लक्ष देणार नाही आपल्याकडं. उद्योग करणं तर आता हे झालं आमच्या कंपनीविषयी, किंवा आमची कंपनी कशी वाढली, कशी आम्ही उत्पन्न केलं. आणि तुमच्या मनात आलं असेल की आता यांनी ही कंपनी एवढी मोठी वाढवली आणि यांनी ही कंपनी विकून टाकली एका फॉरेनच्या कंपनीला. तर तुमच्या बऱ्याच जणांच्या मनात तो प्रश्न असेल, तर त्याचं उत्तर असं आहे की दूध धंदा जो आहे त्याला कॅश फ्लो, म्हणजे इथं बरेचसे कॉमर्सचे विद्यार्थी असतील, त्याला कॅश फ्लो हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो. आणि 12 वाजता त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही गेले तर तो 12:15ला फोन करतो, कसं आहे पैसे नाही आले. बऱ्याच लोकांचे तुमच्याकडे जनावरं असतील, गाय असतील, काही लोक दूध घालायला जात असाल, पण त्या कारणामुळं या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि या उद्योगाला वाढ ह्या मोठ्या जिल्ह्यात मिळावी, म्हणून आम्ही मग निर्णय घेतला की आपण शेतीपूरक दुसरा व्यवसाय मोठा करू. ह्या उद्योगासाठी जो कोणी चांगला उद्योजक आहे जगामध्ये आणि ज्याची कॅपॅसिटी आहे, तर असे उद्योजक जे लॅक्टॅलिस ज्यांनी आम्हाला चीज बनवायचं शिकवलं होतं, त्यांचं जगभरामध्ये 5 कोटी लिटर दूध आहे. अमेरिकेमध्ये 53 कारखाने दुधाच्या डेअऱ्या आहेत. युरोपमध्ये 35 ते 37 दूध डेअऱ्या आहेत. आणि भारतामध्ये हे त्यांचं आपलं 3रं ॲक्विजिशन होतं. आणि आता त्यांनी काय केलं की जे जे प्रोडक्ट लॉसमध्ये होते, कमी प्रमाणात होते, ते बंद केले. चीज मोठ्या प्रमाणात वाढवलं. क्वालिटी दूध स्वीकृतीचे इकडं टेक्निक्स आणल्या. दूध तपासणीचे नवीन प्रकारचे यंत्र आणले. त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचंच दूध घ्यायला लागले आणि खराब दूध रिजेक्ट करायला लागले. मग आता आपल्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे लोक की ज्यांच्याकडं चांगलं दूध आहे आणि ज्यांच्याकडं थोड्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खराब दूध पण आहे. आणि आम्ही जर ही कंपनी अशीच चालू ठेवली असती तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रचंड पैसा लागतो, जाहिरात करावी लागते, शेतकऱ्यांवर खर्च, इम्पोर्टेड औषधं आणावे लागतात, ॲफ्लोरॉक्सिन निगेटिव्ह, चारा त्या पद्धतीचा लागतो. पण आता तुम्ही विद्यार्थी आणि तुम्ही हा कोर्स केला तर तुम्ही याच्यामध्ये काय साध्य करू शकता? किंवा आता सर तुम्ही म्हटले की फार मोठी डेअरी, फार मोठं हे, पण याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं योगदान, आपण जगतो कशाला? पैसे कमवायला, आपली फॅमिली चालवायला. तर त्यामुळं तुम्ही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. आणि सुरुवात कशी करू? सुरुवात छोट्या प्रमाणात करावी. दूध धंदा बारकाईने शिकून घ्यावा. आपल्या वर्तणुकीत, पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट करावी. उद्योजक वाटलं पाहिजे असं राहावं. उगाच गावात तिकडं सायकल घेऊन हिंडत बसतो आपण, माझी डेअरी आहे, माझी डेअरी आहे, असं नाही. मी दूध उत्पादक आहे. काय मग तुझं सकाळ संध्याकाळ धारा काढायचं काम आहे असं नाही. फक्त दिवसभर अभ्यास करायचा, चांगला चारा कुठं मिळेल, चांगली ट्रीटमेंट कुठं मिळेल, चांगले LSS डॉक्टर कुठं भेटतील, काही लोकांना LSSची ट्रेनिंग घेता येऊ शकते. बरेचसे आता एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट नावाचा प्रकार आणलेला आहे गोदरेजने. तर गोदरेज काय करतं की गायच होईल या पद्धतीची गर्भपिशवी बनवते नाशिकमध्ये. 700 गायांचा त्यांचा एक प्रकल्प आहे आणि तिथं शिक्षण फ्री आहे त्यांना. तसं ते एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटेशनचे प्रयोग आणि त्यांना भारतीय विमान सेवेने ते एम्ब्रिओ
ट्रान्सपोर्ट करायला फ्री ऑफ कॉस्ट परवानगी दिली. तर आता नाशिकहून भारतभरात ते एम्ब्रिओ जातात. आपल्याकडं गाईला गोरं झालं की त्याचं काय करायचं, मग ते मोठं होतं, सोडून जातं, गावात इकडं तिकडं पळतं, कत्तलखान्यात जातात, अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. मग त्यामुळं सॅच्युरेटेड सिमेंट म्हणजे ज्याच्यापासून वासरूच आणि गायच तयार होईल असे सिमेंटचे पण प्रयोग तयार झाले आपल्याकडं राहुरी येथे खूप मोठं सिमेंट स्टेशन आहे. तिथं कोर्स करून तुम्ही त्यांच्या सिमेंटची मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग करू शकता. दुसरी गोष्ट, बरेचसे लोक आता छोटे वासरं विकत घेतात, त्याला वाढवतात आणि त्याला मग गायांच्या बाजारात नेऊन ज्यावेळेस ती गाय दुभती होते त्यावेळेस विक्री करतात. असे व्यवसाय सुरू झाले. काही लोक चॉप कटरचे व्यवसाय करतायत. काही लोक TMR जे बनवतात, फॉरेनला एक मशीन 2-2.5 कोटीला मिळतं. आपल्याकडे पंजाबच्या लोकांनी 20-20, 25-25 लाखात मशीन बनवले. ते TMR बनवतात आणि शेतकऱ्यांना विकतात. याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काम करावं लागेल. तुम्हाला मेंदूचा वापर करून, शिक्षणाचा वापर करून. आणि धंदा करणं हे शिक्षण नाही. धंदा करणं हे कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेज आहे. दुग्ध व्यवसाय करणं किंवा कुठलाही व्यवसाय करणं याला सगळ्यात आधी कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेज लागतं. कोणी व्यवसाय करू शकतं, फक्त त्याची सचोटी तर त्या धंद्यावर लक्ष हे कधीही कमी नाही झालं पाहिजे. तिसरी गोष्ट, आता हे डेअरी आम्ही विकल्यानंतर माझ्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला की आता हे भाजीपाल्याचं तर आपण सुरू केलं. आता आम्ही जवळजवळ महिन्याला 200 कोटी रुपयाचा भाजीपाला किसान कनेक्ट या नावाने विकतो. तो कुठून जातो? इथून संगमनेरहून जातो, तिकडून बऱ्याच मंचर ह्या भागांमधून जातो. शेतकऱ्यांना योग्य भाव त्या भाजीपाल्याचा मिळतो. आम्ही तो पालेभाज्या ज्या आहेत त्या कोल्ड स्टोरेजमध्ये नाही ठेवत. त्या आम्ही ठेवतो संध्याकाळी जो वाशीचा बाजार भरतो तिथं विकून टाकतो. कारण त्या जर आम्ही तिथे ठेवल्या कोल्ड स्टोरेजला तर तो कोल्ड स्टोरेजवाला रात्रीतनं 1 रुपया किलोवर भाडं घेतो आमच्याकडे. आणि दुसऱ्या दिवशी आता टोमॅटोचे भाव 5 रुपये तर उद्या लगेच 3 रुपये होऊन जातात. म्हणजे ते ठेवायला 1 रुपया जास्त जायचा आणि परत ते 3 रुपयाने विकायचं. मग हे मॉडेल याच्यात काय सुधारणा करता येईल हे आम्ही नवीन चालू केलं. त्याच्यानंतर विविध उद्योग आणखी काय काय आपल्याला शेतकरीनिष्ठ करता येईल आणि ज्या लोकांना व्यावसायिक व्हायचं आहे, उद्योजक व्हायचं आहे, त्यांना कसं गाईड करता येईल हे एक ठरवून मग आमच्या कुटुंबातलं मी आणि माझे जे लहाने बंधू आहेत त्यांनी हे पण ठरवलं की आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार निर्मिती करायची. आता आमच्या भागामध्ये जेवढे शेतकरी आहेत तिथलं आम्ही भाजीपाला पण घेतो, तिथून दूध पण घेतो, त्यांना वेळेत पेमेंट मिळेल याची शाश्वती पण देतो. आपल्याकडं 5 वर्षातून 2 वर्ष दुष्काळ असतो आणि त्या दुष्काळाच्या काळात ते जनावर कसं जिवंत ठेवायचं हा प्रचंड मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढं असतो. 5 गाया असतील त्यातल्या 3 दुभत्या गाया असतात. तो शेतकरी संध्याकाळी चारा घालताना ज्या दुभत्या गाया आहेत त्यांना अर्धी टोकर जास्त टाकतो आणि ज्या भाकड गाय आहेत त्यांना फक्त जिवंत ठेवतो. व तो जिवंत ठेवतो म्हणजे का जिवंत ठेवतो? त्याच्यात त्यांचं नुकसान होतं ना. पुढच्या सीझनला ती गाय जेव्हा गरोदर राहील तर ते जे पिल्लू तिच्यामध्ये वाढणार आहे किंवा जे वासरू वाढणार त्याच्यावर दुष्परिणाम होऊन त्याच्या दुधाचं प्रमाण कमी होईल. म्हणून आपल्याकडं दुधाचं ॲव्हरेज प्रमाण गाईचं 9 ते 10 लिटरच्या वरती जात नाही. पण आता काही संस्था आहेत का ज्यांनी विविध प्रकारचे वेगळे सिमेंट, एम्ब्रिओ ट्रान्सफर याच्यामध्ये 25 लिटर 30 लिटर अशा दूध देणाऱ्या गाया तयार केल्या. दुसरा तुमच्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न नेहमी असतो की हे A2 मिल्क काय? A2 मिल्क आपल्याला घ्यायचं आहे किंवा A2 मिल्क चांगलं असतं. तर A2 मिल्क हा एक मार्केटिंगचा प्रकार आहे.
आपल्याकडं जे बाएफ केंद्र आहे, जे प्रयोग करून विविध प्रकारचे सिमेंट तयार करतात, जुन्या गीर गावरान गाई ज्या आहेत त्याच्यापासून जे सिमेंट तयार करून आपण नवीन प्रकारचे वासरं तयार करतो आणि त्या गाईपासून जे दूध तयार होतं तर ज्याला बॅकग्राऊंड जुन्या आयुर्वेद किंवा गीर गाईंचा आहे त्याला A2 मिल्क म्हणतात, फरक काहीच नसतो. आणि जे गाय आपण इम्पोर्टेड सिमेंटपासून गाई येते तिचं थोडंसं दूध जास्त असतं ते A1 मिल्क असतं. तर दोन्ही दूध पिण्यासाठी सारखे चांगलेच असतात, त्यात काही फरक जास्त नसतो. तर हा फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा फंडा आहे. या व्यतिरिक्त विविध व्यवसाय म्हणून आम्ही साऊथला गेलो की आता साऊथमध्ये मत्स्यपालन होतं. तर मत्स्यपालनामध्ये आम्ही असं बघितलं की ते लोक काय करतात की असे प्रचंड प्रमाणामध्ये बीज रोपण समुद्रात करतात. 100 किलोमीटर इकडं 100 किलोमीटर इकडं आणि त्या ठिकाणी अशा 3 प्रकारच्या फिशरीज असतात. मग ते सकाळी 5:30ला ते जाळं टाकून ते अख्खे मासे म्हणजे प्रॉन्स जे असतात ते ओढून त्या कारखान्यात आणतात आणि त्या कारखान्यामध्ये ते जिवंत फ्रॉन्सवरती हाय प्रेशरने पाणी मारून ते जागेवर -40ला फ्रीज केले जातात आणि दररोज एक कंटेनर अमेरिकेला जातं, युरोपला जातं, कारण ते लोक प्रॉन्स तिकडे जास्त भावाने विकत घेतात. तर त्याच पद्धतीने आता बऱ्याच प्रकारचे फ्रोझन प्रोडक्ट मार्केटमध्ये आले. आधी काय करायचे, निर्जलीकरण करायचे. म्हणजे काय की पूर्णपणे त्या याच्यातलं पाणी काढून घ्यायचे भाजीपाल्यातलं आणि ज्यावेळेस तो आपल्याला भाजीपाला तयार करायचा आहे तर ते पातेल्यात टाकून ती भाजी ओली झाली की ती हिरवी व्हायची. पण त्यातले जे काय गुणसत्व आहेत ते निम्म्या पद्धतीने कमी व्हायचे. पण त्याच विरुद्ध आता फ्रोझन फूड ह्या नावाचा शेतीपूरक उद्योग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही विविध चपात्या फ्रोझन करून 6 महिन्यांनी परत त्याच पद्धतीने गरम करू शकता. आत्ता आम्ही एक प्रोजेक्ट केला तर हा एक पराठ्याची फॅक्टरी घेतली. ही फॅक्टरी जी आहे आता इथं काय करतात, मैद्याचे परोठे करतात. आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या एकदा. दिसतंय सगळ्यांना? तर हे जे किचन आहे हे किचन आम्ही स्वतः बनवून दिलं त्या माणसाला. हे पीठ आहे, हे पीठ मळतात असे त्याचे उंडे तयार केले जातात. आणि इकडे मग ते भाजल्या जातात. हे भाजलेले जे परोठे आहेत तर ते 70 डिग्रीला गरम असतानाच -40ला थंड करतात आणि -40ला थंड करून हे अशा पद्धतीने ते ट्रेमध्ये पॅक होतात. तर 8 परोठे $2 सॅन फ्रान्सिस्कोला विकले जातात आणि हे होतं कोइंबतूरजवळ पोलाचीमध्ये. याच इन्स्टंट क्विक फ्रीज मशीनमध्ये आईस क्विक फ्रीज नारळाचा बर्फ होतो, परोठ्याचा बर्फ होतो, शेवग्याचा बर्फ होतो, टोमॅटोचा बर्फ होतो, सगळं होतं. आपल्याकडे इथं राहत्यामध्ये स्वीटकॉर्न म्हणजे मक्याच्या दाण्याचा ते बर्फ करून दुबईला पाठवतात इथलं राहत्यामध्ये. आणि या पद्धतीचे जे नवीन युनिट आजकाल येत आहेत तर यातही हे तुम्ही करू शकत नाही असं नाही. हे छोट्या प्रमाणात तुम्ही चालू करू शकता. याची गायडन्स सेंटर आहे, याला सरकारची 50% सबसिडी आणि
ही आपल्याला धंदा चालू केल्या केल्या 6 महिन्याच्या आत मिळते. आजकाल या सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात. आपण ते जे रील पाहत बसतो ना, त्याच्याऐवजी हे जर पाहत बसलो आपण, आता आम्ही एक आमचा गडी होता, तर त्याला हे गुळाचं युनिट टाकून दिलं. तर हा गुळ दुबईला एक्सपोर्ट होतो आणि हा रासायनिक आहे पूर्णपणे. 200 एकर ऊस लावला आणि त्या 200 एकरचाच त्याने एका दुकानाला तेवढा गुळ झाला आणि त्याचं वर्षभर त्यात घेतलं. आणि त्याने काय केलं, तो गुळ घेताना आजूबाजूची 200 एकर जमीन भाड्याने घेतली आणि त्यात ते रासायनिक ऊसाची लागवड करून मग हा अशा पद्धतीचा गुळ तयार केला. त्यानंतर हे असं ग्रेन सॉर्टिंगचे मशीन आहेत. म्हणजे लोक काय करतात की तुमच्याकडं ते धान्य घेऊन येतात, त्याला सॉर्टिंग करतात, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड असं करून ते चांगल्या गोणीमध्ये पॅक करून पुण्याच्या होलसेल मार्केटला नेऊन विकतात. हा एक व्यवसाय खूप चांगला आहे. त्याच्यानंतर शेतीपूरक म्हटलं तर पांढरापूर नावाची नाशिकला एक संस्था आहे. तर आम्ही हे जे काम सुरू केलं तर ती संस्था आहे काहीतरी 1902 सालची. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं का आमच्याकडे इथं 2000 एकर जमीन आहे, ती आमच्या ट्रस्टची आहे, तर ती पाडून आम्हाला इथं नवीन गोठे बांधायचे. आणि इथं आमच्याकडे सध्या 700-800 गायी आहे. तर मग आम्ही त्यांना काय म्हटलं की तुम्ही काय करा, तर गोठा नवीन करू नका, आम्ही तुम्हाला हा गोठा रिपेअर करून देतो, तुम्ही गाया इथं वाढवा. तर त्यांचा जो पडलेला गोठा होता हा इंग्रजकालीन गोठा होता. तिथं ते गाया राहत नव्हत्या, टिकत नव्हत्या, पडायला आलं होतं सगळं. मग आम्ही त्यांना हे सगळं काढून दिले पत्रे. त्याच्यानंतर ते त्याचं नूतनीकरण केलं आणि त्यांनी तिथं आता 2500 सोडून दिलेल्या गाया आणलेल्या आहेत. त्या 2500 गायांपैकी जवळजवळ हे असे 700 गाया दूध देतात. त्यांचं 700 रुपये ते 800 रुपये किलोने तूप विकलं जातं आणि त्यांच्याकडे वेटिंग असते तुपाला. हे नवीन पद्धतीचं आम्ही त्यांना असे गोठे तयार करून दिले. त्यांनी एक्स्ट्रा खर्च न करून त्यांनी गोधन वाढवावं म्हणून आम्ही तो प्रयत्न केला. त्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं की ॲबॉटचा जो प्रकल्प आमच्या इकडनं गेला श्रीरामपूरहून, पण त्या प्रकल्पाला तिथं आपण कशी मदत करावी किंवा तुम्ही कशी मदत करू शकाल असं त्यांनी आम्हाला विचारलं. पण त्यांना दूध पावडरविषयी काहीच माहीत नव्हतं. ते फक्त पीडियाश्युअर करायचे, त्यांचे केमिकल मिक्स करायचे आणि त्यांचं ते घेऊन जायचे. पण त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं. का इन्व्हाइट केलं का आम्ही त्यांच्या प्रोडक्टवर काम केलं होतं, आम्हाला अनुभव होता आणि आम्ही त्यांना या पद्धतीचे असे ॲटोमॅटिक पूर्ण कॉम्प्युटराईज असे प्लांटचे डिझाईन बनवून दिले का जिथं माणसाचा एकही हात लागत नाही पावडरच्या गोणीला. तिथे रॉबोटिकरित्या पावडर तयार होते. ते पावडरचं हे स्टोरेज गोडाऊन आहे त्यांचं. नाली कशा पद्धतीची असली पाहिजे आणि गेलेले किडे परत का नाही आले पाहिजे याच्यावर सुद्धा एक 250 पानाचं पुस्तक त्यांनी मला दिलं होतं.
हा त्यांचा प्रोजेक्ट आहे. हा आपल्या श्रीरामपूर MIDCत होणार होता, पण हा काही कारणाअभावी तिकडे गेला. तर अशा प्रकारे विविध 3 प्रकारचे उद्योग मी तुम्हाला सुचवले. एक तर दुग्ध पदार्थ सुरुवात करताना छोट्या पद्धतीने करणे, हळूहळू वाढवणे, बिझनेस टू कस्टमर वाढवणे, बिझनेस टू बिझनेस वाढवणे, म्हणजे डायरेक्ट हॉटेललाच पुरवणे किंवा असं काही. तिसरी पद्धत आता आलेली आहे बिझनेस टू डायरेक्ट कन्झ्युमर. म्हणजे तुम्ही घरी भाकर बनवायची आणि एखाद्याच्या घरी डबा नेऊन द्यायचा. तुमच्यामध्ये कोणीच नाही. जो 1 रुपया प्रत्येकाला तुम्हाला वाटायला जायचा तो तुम्हीच द्यायचा. आता आपल्याकडे झोमॅटो, स्विगी हे लोक येतात, हे वाटण्याचे पैसे घेतात, आपल्याला काहीच राहत नाही. आता इथं संगमनेरमध्ये आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्या श्रीरामपूरला येतात ते आला माणूस, मी त्याला विचारतो काय तुला मिळतं, तो म्हणतो 60 रुपये ट्रिप. म्हणलं मग तुझा खर्च काय, तो म्हणतो 20 रुपये पेट्रोलला लागतात, 10 ट्रिप होतात, मला रोजचे 700-800 रुपये मिळतात. हेच काम आपल्या तरुणांनी केलं, बनवण्याचं, चांगल्या पद्धतीचं जेवण बनवण्याचं, ॲड करण्याचं. तर आपल्यालाही आपलं मार्केट स्वतःचं ठेवता येईल. बाहेरून येऊन इथं कोणी मार्केट करू शकणार नाहीतर तुमच्या इथं रिलायन्स स्मार्ट झालं आहे, हळूहळू डीमार्ट पण तिकडे झालं आहे आणि सगळं बाहेरून येतं. म्हणजे आपला माल इथून बाहेर जातो, प्रोसेस होतो, पॉलिश होतो, परत आपण तोच माल करून विकत घेतो. मग त्याच्यासाठी हे जे तुमचा जो उपक्रम चालू आहे हा खूप चांगला आहे. आणि आजकाल दूध धंद्याकडे नवीन मुलांचा कल नाही, शेतीवर जायला कोणी तयार नाही, दूध काढायला कोणी तयार नाही. पण तुम्हाला आळस सोडून बाहेर आल्याशिवाय पर्याय पण नाही. 5 वर्षांनी तुमच्या बरोबरीने तुमच्या डोक्यावर IT मध्ये गेलेले तुमचेच बंधू भगिनी अजून बोजा म्हणून येऊन बसणार आहे का, हो तू काहीतरी डोकं लाव, मला तर काही जमत नाही. माझ्याच एका पुतणीची नोकरी गेली परवा, तिला काढून दिलं म्हणे, तुला 2000 रुपयाचा हा पगार. आणि मग ते मला वाटलं मी काय तिला काही ना काही काम देईन. तिला म्हणलं हे लेटर टाईप कर. तिला ते कोडिंग सोडून काही येतच नाही ना. काय करणार ते लोक? जर अशीच परिस्थिती जगाची राहिली तर अमेरिकेने जर बंद केले त्यांच्याकडे जाणारे लोक, तो त्यांचा देश आहे, त्यांचा निर्णय आहे. आपण त्यांना शिव्या देऊन काय उपयोग आहे? आपण आपल्याकडे रोजगार निर्मिती करावी आणि आपल्यापासून सुरुवात करावी. आणि सुरुवात करताना स्वतःचं एक ध्येय, उद्दिष्ट जे आज ठरवाल ते क्लिअर असायला हवं. तर मला हे करायचंच आहे, मी मोठा होणारच आहे. मी तर तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती होतो. आम्हाला कपडे हाफ शर्ट होता आणि पॅन्ट पण हाफ होती. तेव्हापासून आम्ही उद्योजक. तर ती उद्योजकता ही शरीरात इंजेक्शन सारखी घालावी लागते. त्याच्यासाठी आपलं घर परिवार हे लागत नाही. आज मोठमोठे उद्योजक आहे, रतन टाटा, आनंद महिंद्रा, हे कष्ट करून वर आलेले. 2 जीप तयार केल्या होत्या महिंद्राने पहिले नाशिकमध्ये. आज त्यांची 3री पिढी कुठल्या कुठं निघून गेले. हळूहळू वाढ होते. फक्त तुमचं जी काय सहनशीलता आहे ती, तुम्हाला पेशन्स ते गरजेचे. का हो मी आज दुकान टाकलं कॉइन बॉक्स सारखं, का इकडून ती जाहिरात आहे ना, यहाँ से आलू डाला और यहाँ से सोना निघाला, तर तसं नसतं. त्याला भयानक कष्ट घ्यावे लागतात आणि कष्ट करण्याची तयारी आहे. आम्ही 3-3 वाजता उठून दूधवाल्यांकडे जाऊन समजून घ्यायचो, शिकून घ्यायचो. तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे या क्षेत्राला 10 वर्षांनी तुम्ही माझी आठवण काढाल की आपण काय उत्कृष्ट क्षेत्र निवडलं, की आपली पोरं बाळ उपाशी नाही अशी परिस्थिती आपल्या देशाची येणार. आपल्या देशाची लोकसंख्या किती पटीने वाढते हे तुम्ही पण नाही विचार करू शकत. अशा ठिकाणी आपला देश चालला आहे. हे जे काय बातम्यांमध्ये रीलमध्ये वगैरे दाखवतात हे 99% खोटं असतं.
जे तुम्ही प्रयोग करून तुमच्या समोर येणार आहे ते खरं असतं. तुम्ही त्या गाईला जसं ठेवणार, तिला जसं चारा घालणार, ती जशी दूध देणार, तसं औषध देणार, तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. त्यामुळं लक्ष द्या, व्यवस्थित कष्ट करा, शिक्षण वाया जाऊ देऊ नका. योग्य दिशेला तुम्ही आहे. आपल्यासारख्या संगमनेरसारख्या या ठिकाणी इतकी छान सुविधा आपल्याला तयार करून दिली आहे कॉलेजनी. सुंदर प्राचार्य तुम्हाला मिळालेले. त्यांनी सांगितलं मला 44 पुस्तकं त्यांनी स्वतःची लिहिलेली आहेत. एक पान लिहायला आपला आज जीव जातो. त्यांनी ते लिहिलंय, ते लिहिण्याला तेवढा अभ्यास करावा लागतो, तेवढा अभ्यासला तेवढा विचार करावा लागतो. त्या मानाने आपण शून्य कष्ट करतो, नाहीतर आपण इथंच राहणार. जिथं सभा असेल तिथे 200 रुपये रोज. त्यामुळं कष्ट हे अत्यंत महत्त्वाचे. सहनशीलता खूप मोठी लागते उद्योग करायला. आणि आज पण तुम्हाला एक नवीन काम आहे. जे काय कॉम्प्युटरला लोक हे करतात उद्योग, तर कॉम्प्युटर सायन्सवाले जे लोक आहेत सध्या, तर तुमच्याकडं मला नाही वाटलं की ती ब्रांच इथं असेल, आहे का नाही माहीत नाही. पण तुम्ही अगदी योग्य ठिकाणी, तुमच्या गावामध्ये शेतीचं वातावरण चांगलं आहे, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला, मला बोलण्याची ही जी तुम्ही आज संधी दिली, बोलवलं, मला शांतपणे ऐकून घेतलं, जास्त जांभळे दिले नाही, समजून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. कुठल्याही पद्धतीची आपल्या भागामध्ये कुणालाही मदत लागली तर माझं, तुम्ही संगमनेरमध्ये कुणालाही नंबर विचारला तरी ते माझं नंबर देतात. मी त्यांच्याशी बोलतो, सांगतो, त्यांना मार्गदर्शन करतो. आणि तुम्ही पण, माझा असा उद्देश तुम्हाला राहील का तुम्ही पण इतर लोकांना मार्गदर्शन करत जा. तुमच्यासारखे 4 नवीन लोक तयार झाले तर 4 नवीन उद्योग उभे राहतात. उद्योग उभं करणं फार कष्टाचं काम. पिढ्यानपिढ्या निघून जातात उद्योग तयार व्हायला. त्यामुळं तुम्ही जे करताय ते खूप चांगलं आहे. तुम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन मिळावं. तुम्ही ऑनलाईन चांगलं मार्गदर्शन घ्या. एवढं बोलून मी तुमचा जास्त वेळ घेतला, ते 2 शब्द संपवतो. कॉलेजचे संजय सर मालपानी यांचे, आपल्या गायकवाड सरांचे खूप खूप आभार मानतो की मला ही संधी दिली, आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. आपल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान आणि प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा नक्कीच निर्माण करेल आणि विद्यार्थी उद्योग करण्यापेक्षा उद्योजक बनण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतील. मित्र, या ठिकाणी कधी आला तुम्ही? कालच आला. 4-5 दिवस झाले. आपलाच बिओचा डेअरीचा विद्यार्थी आहे. तो डेन्मार्कमधून आलेला आहे. आपण त्याचं या ठिकाणी स्वागत करूया. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचा तुझी सत्कार करा. ये बघा. डेन्मार्कचा अनुभव आपण समोर त्यांच्याकडून ऐकूया. 2-3 मिनिटं ते बोलतील. मी रवींद्र गावंडे. मी बिओ डेअरीमध्ये शिकत होतो आणि सेकंड इयर संपल्यानंतर माझी निवड
डेन्मार्कमध्ये स्टुडंट म्हणून इंटर्नशिपसाठी झाली. तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन पाहायला भेटल्या, नवीन टेक्नॉलॉजी शिकायला भेटली. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की इंडियामध्ये नाही आहे. आपण त्या तिथं जाऊन अनुभवू शकतो, पाहू शकतो. आणि त्यातल्या त्यात सगळे माझ्यामध्ये सगळेच मुलं शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं बऱ्यापैकी मुलांकडं फायनान्शियल कंडिशन चांगल्या नसल्यामुळे आपण तिथं इंटर्नशिप करता करता 2 ते 2.5 लाख रुपये महिना कमवू शकतो. आणि त्याच पद्धतीने आपण आपलं एक भांडवल जमा करून इंटर्नशिप संपल्यानंतर आपण स्वतःचा घरी गोठा किंवा आपण नवीन टेक्नॉलॉजी आणून ते गोष्टी आपण आपल्या देशात, आपल्या गावात करून पाहू शकतो. त्यामुळं मुलांनी जास्तीत जास्त प्रयत्न करा, आपण इंटर्नशिपला जा, सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. एवढंच माझं म्हणणं आहे. गाव सांगू. मी पिंपळगाव खांड, अकोले. म्हणजे अकोले तालुक्यामध्ये पिंपळगाव खांड अतिशय छोटं गाव आहे. त्या गावामधून आलेला हा विद्यार्थी आणि या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की काय होऊ शकतो बदल. थँक्यू. एक वैष्णवी तनपुरे नावाची मुलगी न्यूयॉर्कमध्ये आहे, ती 2nd इयरला आहे. ती मुलगी बरं का, तुम्हाला मुलं जातात काही प्रॉब्लेम, पण आपली मुलगी सुद्धा ही डेन्मार्कला गेली. 18 महिने डेन्मार्कला राहिली. मी का सांगतोय तुम्हाला, ही एक प्रेरणा आहे आपल्याला. 18 महिने राहिली आणि वैशिष्ट्य बघा तिने काय केलं. तिने आपल्या वडिलांना घर बांधून दिलं त्या इंटर्नशिपवर. आणि ती पुन्हा इंडियात आलेली आहे. आता तिचा पेपर आहेत, राहिलेले पेपर तिला द्यावे लागणार आहे. ती आलेली आहे. विशेष असं की आपली मुलं किती कष्टाळू असतात, खेड्यातली मुलं सगळ्यात कष्टाळू असतात. प्रामाणिकपणे काम केलं त्या कन्येने, प्रामाणिकपणे काम केलं तर तिचा जो त्या ठिकाणी असणारा ओनर जो आहे त्या डेन्मार्कचा, त्याचे नातेवाईक नेदरलँडला राहतात आणि ते नेदरलँडवरून डेन्मार्कला यांच्याकडे आले होते. या मुलीचं काम बघून तिला पुढचे हे आता 6 महिने तिची परीक्षा झाली की तिला नेदरलँडला बोलवलेले आणि ती कायमस्वरूपी नेदरलँडला. आणि मुली कुठे जाऊ शकत नाही, एकटी मुलगी फक्त पाठवण्याचं धाडस पालकांनी केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये सुद्धा ती धमक निर्माण झाली पाहिजे की आम्ही जाऊ शकतो, करू शकतो. जग हे आपल्या मोबाईलमध्ये आहे, तर आपण राहायला काय हरकत आहे जगामध्ये. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. पुन्हा एकदा आपण या सर्व विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी या वर्षी एकूण 23 विद्यार्थी आपले डेन्मार्कला गेले, त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि या वर्षापासून आपण ॲग्रीसाठी सुद्धा काय केलेलं आहे आणि ॲग्रीचे विद्यार्थी सुद्धा या वर्षापासून इंटर्नशिपला जातील. त्यामुळं विद्यार्थी मित्र, हे डेअरी असेल, ॲग्री असेल, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम असेल, हे सगळे कोर्सेस अतिशय उत्तम प्रकारचे आहेत. पुढच्या वर्षी आमचं चाललं इंटेक वाढवायचं. आता फक्त 50 आहे, पुढच्या वर्षी बघूया. इंटेक जर वाढला तर आपल्याला फायदा होईल. आणि आपले विद्यार्थी या संगमनेरमधले या छोट्याशा गावामध्ये म्हटलं तरी हरकत नाही, हे विद्यार्थी जगाच्या पाठीवर जाऊन आपले वेगळं स्वतःचं स्थान निर्माण करतात. हे एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. आणि यांना जाण्यासाठी जे मी मगाशी भाषणात सांगितलं, यांना प्रत्येकाला मदत केलेली आहे. आपल्याला मदत केली होती का? किती लाख केले होते? 2 लाख. बघा, म्हणजे मी बोललो आणि लगेच तिथं पाहिलं तुम्हाला मिळेल. त्यामुळे 2 लाख रुपये प्रत्येकाला दिले जातात. ती मुलं 2-3 महिने परत आणून देतात, त्यांना 2 लाख रुपये मिळतातच पगार म्हणजे इंटर्नशिपचे पैसे मिळतात. ओके, 100 गाया एक मुलगा पाहू शकतो. कधी कधी 1000 गाया सुद्धा एकच माणूस पाहू शकतो. तिथल्या असणारी दूध काढण्याची पद्धती तुम्ही पाहिली पाहिजे. जर मोबाईलवर बघा, सर्च करा. एका वेळेला त्या गाया कशाबरोबर त्या प्लॅटफॉर्मवर येतात, चक्री फिरत असते, प्लॅटफॉर्मवर येतात, लगेच त्या ठिकाणी सगळे अतिशय कमी लोकांमध्ये आणि डायरेक्ट टँकरमध्ये दूध जातं. मध्ये बिलकुल नाही, डायरेक्ट वरून टँकरमध्ये पुढे. हे होऊ शकतं. हे मी सुद्धा डोळ्याने पाहिलं. मी सुद्धा आजपर्यंत 22 देश फिरलेले. अमेरिकेमध्ये असेल किंवा तुमचं डेन्मार्क असेल, स्वित्झर्लंड असेल, सगळ्या ठिकाणी अशा सुविधा आहेत. दुधाच्या बाबतीमध्ये ते फार हे पाहिलं जातं की दूध हे शुद्ध असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, निर्जंतुक सगळ्याच वस्तू मिळायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे
भविष्यकाळ आपल्याला आहे. आपण साहेबांनी सांगितल्यानुसार विचार करा, वेगवेगळे प्रयोग तुम्हाला करावे लागतात. आज जरी निर्णय होणार नाही, पण तुमची भावी पिढी मात्र समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. आता आपण कष्ट घेतले पाहिजे. थँक्यू. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते जागेवर उभे राहू शकतात. कुणालाही काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता. सर, माझा असा प्रश्न होता की आम्हा विद्यार्थ्यांसाठी डेअरी सेक्टरमध्ये करिअर घडवण्यासाठी कोणत्या स्किल्सवर जास्त भर दिला पाहिजे? डेअरी सेक्टरमध्ये स्किल्स असं काहीच नाही. आपल्या गावामध्ये जो LSS डॉक्टर असतो त्याच्याकडे काही जास्त स्किल असतं. तो आपल्याकडे येतो, गायीला औषध देतो, बऱ्याच प्रकारचे आजार असतात. सेल्फ डिसिप्लिन, गोठा चालवताना गोठ्याकडे दुर्लक्ष न होणे, गायीचं खाद्य अन्न वेळेत घेणं. दुसरी गोष्ट, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिल्या गेलेल्या ब्रीडप्रमाणे त्याचं वाचन करून त्या पद्धतीनेच ते ब्रीड वाढवणे, याच्यात 100% तुम्हाला यश मिळेल. कारण आपण काय करतो की गाय घेतो, वेगवेगळ्या गाय घेतो. काही आता आपल्याकडे बरेचसे साईवाल, कोलेस्ट्रॉल वगैरे, ह्या गायांनंतर तिला आजार झाल्यावर आपण शोधायला लागतो हा कसा झाला. पण ती गाय घेण्याच्या आधी आपण कुठली घेतली पाहिजे, त्यांना आजार कोणते होता, आजार कुठल्या पद्धतीचा आहे, त्याला कसं टॅकल करायचं, त्याच्या औषधं कुठे ठेवायची, आपल्याकडे डॉक्टर कोण राहणार आहे, याचं सगळं नियंत्रण, म्हणजे आपण त्याला ऑपरेशनल मॅनेजमेंट म्हणतो, ते करणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपली सुरुवात कशी होते की वडील गाय पिळतात, आपल्याला सांगतो जा रे बाबा तू गायांना चारा टाक. आपण फक्त चारा टाकतो, पण आपण हे जे काय ज्याला चारा टाकतोय ते जनावर कुठले, कुठल्या ब्रीडचं आहे, त्याला काय तापमान लागतं, त्याला ते पाणी किती पितं, किती पाणी दिलं पाहिजे, ही सगळी माहिती आपल्याला आली पाहिजे. आणि मग त्याच प्रकारचे ब्रीड वाढवत जायचे. आता आमच्याकडं जवळजवळ 37 महिला, त्या एका महिन्याच्या गोठ्यामध्ये 100 गाय आहेत आणि त्या एकट्याच तो गोठा बघतात. आणि त्यांना नावानिशी गाय पाठ असते, तिला काय आजार आहे, तिला तिचं काल अंग होतं का, पावसाळ्यामध्ये काय फरक पडतो, उन्हाळ्यात सीझनमध्ये काय फरक पडतो. आणि आपला नगर जिल्हा किंवा आपला भाग असा आहे की भारतामध्ये इतरत्र ठिकाणी ज्यावेळेस दूध कमी होतं त्यावेळेस आपल्या भागात दूध वाढतं. त्यामुळे आपल्याला तोही एक वेगळा फायदा आहे. आपल्याकडं स्वच्छता ही जर व्यवस्थित राहिली जाणार, स्वतःच्यापासून म्हणजे स्वतःपासून सुरुवात करणार, आपण स्वच्छ राहिलं, घरातले स्वच्छ राहतील, गोठा स्वच्छ राहील, जनावरांना अन्न स्वच्छ राहील. जर आपण ॲफ्लोटॉक्सिन असलेलं सायलेज जर जनावराला गेलं तर त्याचं दूध डेअरीमध्ये जाऊन रिजेक्टच होणार आहे. काही लोक गैरफायदा घेतात, दूध विकत घेणारे असतात, त्यांच्याकडनंही दूध विकत घेणारे असतात. पण आपण तेवढी हुशार झालं पाहिजे की आपल्याला कोणाला समोरच्याला फसवता. इथंच आपलं शेतकरी किंवा जे काही नवीन तुमच्यासारखे तरुण शेतकरी ते कमी पडतात. अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मोबाईल दिलेला आहे, पुस्तकं दिलेले आहेत, संगोपन दिलेले आहे. मी जसं सांगितलं तसं इथं संगमनेरच्या पुढं 500 वासरांचं पालन एक माणूस करतो आणि दरवर्षी तो ते फक्त वासरं तयार करून विकत राहतो. त्याला त्याचं ती गायीची डिलिव्हरी नाही करायची, काही नाही, त्याचं व्हॅक्सिनेशन करायचं आणि तो विकतो. लोणच्या बाजारात येतात, पुण्याच्या बाजारामध्ये जातात. सेल्फ डिसिप्लिन आणि शिक्षण ह्या ज्या 2 गोष्टी आहेत
या तुम्हाला दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या करण्यासाठी खूप गरजेचं आहे. सेल्फ डिसिप्लिन आणि जनरल नॉलेज हे दोन्ही कॉमन सेन्स. त्यामुळं कॉमन सेन्सने जर धंदा केला, आता समजा गाय कंटिन्यू तिचे दररोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी कृत्य करीत असेल, कान हलवत असेल, कंटिन्यू कानच हलवते तर आपण चेक केलं पाहिजे काही रोग झाले का, काही औषधी दिली का, हे असं आपल्या लवकर लक्षात आलं पाहिजे. हे जे बदल आहे ते त्याच्यासाठी आपल्याला दररोज डोक्यावर 3-4 वेळेस स्वतः चक्कर मारून लक्ष ठेवलं पाहिजे. कुठं काय अस्वच्छता आहे, कुठं काय रोगराई वाढली. त्यामुळं इतर ज्या गोष्टी आहेत ते त्या ब्रीडप्रमाणे तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि स्वच्छता आणि चांगलं दूध संकलन करणं, चांगल्या क्वालिटीचं दूध वितरण करणं हेच एक ठरवलं पाहिजे. म्हणजे दुसरे कोणी काही पाणी घालते किंवा भेसळ करते हे ठेवायचंच नाही. आपण आपलं चालू ठेवायचं की चांगलं दूध आणि मला तेवढे पैसे मिळतात तेवढे चालू करायचं. सर आपण दूध काढून डेअरीमध्ये तसंच विकण्याऐवजी त्याच्यावर प्रोसेस करून कुठे विकता येऊ शकतं आपल्याला. हो. तर त्याच्यात सुरुवातीला आपल्याकडे गाय कमी दूध करून तर कमी याच्यात ते पुढं कसा नाही. आता आमच्याकडे बरीचशी लोक असे आहेत त्यांच्याकडे 5 गाय आहेत, 10 गाय, 20 गाय. तो मुलगा काय करतो, आमच्याकडं जो आमचं दूधवाला आहे सुरेश म्हणून, तर त्याच्या स्वतःच्या 10 गाय आहेत. त्यांनी काय केलं, आसपासचे 10 लोक त्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवलं. तो त्या सगळ्या लोकांचं दूध चारा त्यांना देतो, त्यांचं उत्पादन देतो, त्यांचं दूध विकत देतो. ते दूध सगळ्या हॉटेलवाल्यांना विकतो. त्याला प्रत्येक हॉटेलवाला 1 रुपये जास्त देतो आणि आपली जी कमतरता आहे ती दुसरीकडून त्याला प्रॉमिसिंग मिळते तेवढी कमी दूध जे आहे. बेंगलोरमध्ये तुम्ही जर सर्च केलं ऑनलाईन, अक्षय कल्प म्हणून एक डेअरी आहे. अक्षय कल्पाने काय केलं की प्रत्येक शेतकऱ्याला 10 गायी सांभाळायला दिल्या आणि ते त्याला चारा देतात, वॅक्सिनेशन पुरवतात, त्याचं ते सगळं ऑनलाईन टायमिंग ठरवतात, तिला वेळेत चारा दिला गेला, दूध काढलं पाहिजे. म्हणजे स्वतः ते दूध गोळा करून घेऊन इतर कोणाला त्याच्यामध्ये हे करू शकतात. सगळ्या गायांची दर्जाची क्वालिटी सारखीच येते. आता त्यांनी हैदराबादलाही फार्म चालू केलं 2000 गायांचं. असं शेतकऱ्यांनाच ते ट्रेन करताय, शेतकऱ्यांना जे काही कमी पडते ते देत आहे आणि गायी सांभाळण्याचा त्यांना पर लिटर खर्च. म्हणजे तुम्ही खाद्य आणायला जायचं नाही, तुम्ही फक्त गायीची काळजी घ्यायची गरज त्यातच. आणि आता नवीन पद्धतीने गायीच्या दुधाचं क्रीम काढण्याचं, तूप करण्याचं छोट्या कॅपॅसिटीचे 500 लिटरपासून 200 लिटरपर्यंतची यंत्र आलेले, त्याच्यानंतर खवा, पेढा असे पण यंत्र आलेले. हे सुद्धा तयार करून तुम्ही तुमच्या गावामध्ये, आसपासच्या गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं हे बाय प्रोडक्ट तयार करून विकू शकतो. दुधामध्ये जर 100% दूध असतं आणि त्यात 40% साखर घेतली तर त्या साखरेचा किंमत लगेच दुधाच्या भावाची होणार, पेढ्याच्या भावाची होणार. त्यामुळे त्याला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन. हे व्हॅल्यू ॲडिशन होत राहिलं तर नफा वाढत जातो. पण तो तुम्ही तसाच ठेवला, कन्सिस्टन्सी ठेवली. म्हणजे आज तू विकलेलं दूध तसंच लागलं, त्याचा चहा तसाच झाला, उद्या तसंच झाला, परवा तसंच झाला, तो माणूस 10 लोकांना सांगतो. आज सगळं ते ऑनलाईन पब्लिसिटी होती, अरे मी यांच्याकडून चालू केलेलं दूध ज्या 8 ते 5 दिवसामध्ये तुम्ही कुठेतरी कमी पडता, तुम्ही परत 6 महिने मागे. त्यामुळे तो खंड पडून न देणं, जबाबदारी करणं आणि टीमवर्क तयार करणं. घरातले 4 ते 5 मेंबर पाहिजे कसे तुमच्या पश्चात त्या जनावरांची तशी काळजी घेऊ शकतो. तुम्ही तिथे इन्स्टंट फ्रीजिंग वगैरे टेक्नॉलॉजी सांगितली ती आपण त्याच्या डेअरी प्रोडक्टमध्ये वापरू शकतो. हो, इन्स्टंट फ्रीजिंगमध्ये सध्या वाडीलाल नावाची कंपनी होती बघा, वाडीलाल डेअरी, वाडीलाल आईस्क्रीम. तर ते सध्या -40 डिग्रीचा खवा, आईस्क्रीम, गुलाबजाम हे सगळे डेअरी पदार्थ अमेरिकेला पाठवतो, इन्स्टंट फ्रीज करतो. आणि तुम्ही जर इन्स्टंट क्विक फ्रीज
असं जर सर्च केलं आपण तर तुम्हाला त्याच्यात सगळे डिटेल्स मिळतील. आणि ते करताना आधी 3 ते 4 प्लांट बघून या. त्याच्यामध्ये मटेरियल काय क्वालिटीचं पाहिजे, मशीन कुठलं घेतलं पाहिजे, त्याचं सस्टेनेबिलिटी कशी येईल, ते दीर्घ आयुष्य कसं चालेल आणि त्याची कन्सिस्टंट क्वालिटी कशी मिळेल. त्याच साईजचा गुलाबजाम आणि तो गरम केल्यावर तसाच लागला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. अशा पद्धतीने जर आपण केलं तर इन्स्टंट क्विक फ्रीज पुढचं फ्युचर आहे, खूप मोठं फ्युचर आहे. शेवगा होतो, त्याच्यामध्ये नारळ होतं. आता मी तुम्हाला जी फॅक्टरी दाखवली परोठ्याची, तिथं दररोज 15 टन नारळ फ्रीज होऊन सॅन फ्रान्सिस्को होतं. ते कसं करतात, नारळ आणतात तसं ते बाहेरचं काढून तसं त्या आतला गर काढतात आणि त्याला -40 डिग्रीला फ्रीज करतात. मी एक्सपोर्ट करतो. कोलाची हे गाव आहे तिथे आशिया खंडात सगळ्यात जास्त नारळ तयार होतो आणि तिथून सगळ्यात जास्त नारळाची पेस्ट, नारळाची पावडर ही विकल्या जाते. त्याच्यानंतर रत्नागिरी हे गाव आहे. मी एका पहिल्या दिवशी फिरायला गेलो होतो. तिथं कदरी मरीन म्हणून एक कंपनी विविध प्रकारचे मासे ते लोक पाळतात. त्या माशांची मासेमारी करतात आणि विविध प्रकारच्या पेस्ट म्हणजे सॉसेज जी म्हणतो आपण, त्या याच्यावर खातो आपण, ते बर्गर टाकून ते माशांचं सॉसेज बनवून अमेरिकेला पाठवतो. इथं तर मिळत पण नाही. तर असे बरेचसे प्रकार आहेत. आपण जेवढं डीपमध्ये जाऊ तेवढं आपल्याला खूप मोठा समजून सांगतो. पण आपल्याला ध्येय एकच ठेवायचं, 1 किंवा 2च प्रोडक्ट निवडले तर तुम्हाला हळूहळू दिशा आणि मार्ग सांगता येईल. असं नाही का मी सगळंच करणार. ज्याच्यात जास्त फायदा आहे, नफा तोटा आहे, ते आधी बघून घ्यायचं. पॅकेजिंग करताना आपण ते आपण 200 मिली असं देतात, त्यात काय प्रॉब्लेम होतो? म्हणजे समजा आपण पॅकेजिंग करतो त्यात काय अडथळा नाही कंझ्युमरला नाही येत अडथळा. म्हणजे कंझ्युमरला जी किंमत असेल 200 मिलीची असेल किंवा 180 मिली असेल, आता ते कसं असतं, मार्केटिंग फंड असतो. एखाद्याची 250 ml पिशवी 10 रुपयाला असते दह्याची आणि दुसऱ्याची तीच 9.5 रुपयाला असते, तीच साईज असते. आपण दरवेळेस 200 ग्रॅम बघून घेतच नाही. तर त्यामुळे तो पॅकेजिंग किंवा सेलचा फंड असतो. आपण साधारण 10-15 वर्षापूर्वी दही कोणीच खात नव्हतं. आज दुकानातून सगळे दही आणतात. 20 वर्षापूर्वी पनीर नव्हतंच मार्केटला. आज घराघरात हॉटेलमध्ये निम्म मेनू काढ पनीरचं. त्यामुळं आपण घरगुती पनीर करून कमी किमतीत हॉटेलवाल्यांनाही विकू शकतो. माझे इथे ओळखीचे मध्ये ते ओल्या ज्वेलरीच्या भाकरी दररोज करतात आणि हॉटेलला प्रत्येकाला नेऊन देतात 20-25. आणि तो हॉटेलवाला काय करतो, तंदूरमध्ये ती भाकर भाजतो, ज्वेलरीची भाकर म्हणून कस्टमरला देतो. अशा पद्धती आहेत बिझनेसच्या. त्यामुळे ते तुम्ही शिकून घेऊन अवगत करून. आणि पॅकेजिंग हा खूप मोठा विषय. पॅकेजिंग आणि मार्केटिंग हे दोन्ही एकत्र विषय. त्याच्यासाठी ब्रँड एस्टॅब्लिशमेंट, तुमचं ते प्रोडक्ट कसं तयार झालं पाहिजे, त्यानुसार तुम्हाला ती पॅकेजिंग निवडता येईल. तुमचं त्या 180 मिलीमध्ये ते बरोबर 9 रुपयाचं दूध पिणाऱ्याला परवडतं का नाही तो लगेच ठरवतो. अरे कुठंच बरोबर नाही बरं का, कमी होतं. तो परत पिशवी जाऊ आणतो. तर किती होतं, अरे इथं 200 मिली कमी होतं. हे असे प्रकार नवीन नवीन मार्केटिंगचे सध्या लोक करतायत कॉस्ट वाचवण्यासाठी. त्यामुळं घेताना पण आपण जेव्हा जातो सगळ्यात पहिलं दूध पदार्थ कुठल्या औषधी पदार्थ एक्सपायरी डेट बघणं खूप गरजेचं आहे. दुधाची एक्सपायरी डेट बघणं गरजेचं आहे. कधी तयार झालं हे बघणं गरजेचं आहे. धन्यवाद. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचा मोलाचा सहभाग आहे. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी प्राध्यापिका प्रणिता साहने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे.
आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनो, प्रत्येक कार्यक्रमाचा समारोप हा केवळ शेवट नसून तो त्या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञतेचा क्षण असतो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी सर यांचे आभार मानूयात. सरांनी आपल्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री अरविंद निर्मळ सर यांनी आपल्या उपस्थितीने आणि विचारांनी आपणास प्रोत्साहन दिले. कॉमन मॅन टू सक्सेसफुल बिझनेसमॅन हा त्यांचा प्रवास आपल्याला सांगितला. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड सर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे आम्हाला असे अनेक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करता येतात. सरांचे विशेष आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि समन्वय करणारे प्राध्यापक नारायण जाधव सर, बी ऑफ ॲग्रिकल्चर, प्राध्यापिका प्रगती देशमुख मॅडम, प्राध्यापक अक्षय जगताने सर आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतत मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. शेवटी उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करणाऱ्या आपल्या सर्व मान्यवर आणि प्रिय विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार. धन्यवाद.